मी नक्कीच इथून उंच उड्डाण घेईन आणि अवकाशाला गवसणी घालून यशस्वी होईन. प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीस कधीच पराभवाची चिंता नसते, कारण जो व्यक्ती आपल्या क्षमतांवर शंका घेतो तो व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होत नसतो. त्या व्यक्तीचा विश्वास असतो तो म्हणजे स्वतःवर आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांवर. आणि जर ध्येयाची प्राप्ती करण्यास विलंब जरी झाला तरी स्वतःवर विश्वास असणारा व्यक्ती कधीच डगमगत नाही, कारण त्याला माहीत असतं रात्रीच्या प्रत्येक गडद अंधाऱ्या रात्रीनंतर एका सुवर्ण प्रकाशाचा दिवस नक्की येत असतो. ध्येयाची जोपर्यंत तो गवसणी घालत नाही तोपर्यंत असा व्यक्ती स्थिर नसतो आणि कधी ना कधी तो आपले ध्येय प्राप्त करूनच राहतो. असंच एक ध्येयवेडं नाव म्हणजे सिंधू कन्या मृणाल अजय सावंत. संत राऊळ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्माला आलेल्या मृणालने आपल्या 14 वर्षीच्या कालखंडात 2500 पेक्षा जास्त बक्षिसं मिळवली आणि सर्वोत्तम नृत्यांगना ठरली. स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास निश्चितच विलोभनीय आहे, तसा तो काटेरी सुद्धा. प्रतिकूल काळात स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास निश्चितच विलोभनीय आहे, तसा तो काटेरी सुद्धा. प्रतिकूल काळात आईवडिलांनी दिलेल्या खंबीर साथीमुळेच जिल्हा, आंतरराज्य आणि राज्यस्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या या नृत्यांगनेला प्रहार डिजिटलच्या वर्धिष्णू शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर कोकणची वेगवेगळी संस्कृती बघता बघता आपण अनेक प्रांत धुंडाळतो आणि मग वेगवेगळ्या कलाक्षेत्रातली लोक आपलं अस्तित्व, आपल्या कला इतरांसमोर मांडत असताना ते प्रहारला सुद्धा कौतुकास्पद वाटतं. खरं तर महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण एका सिंधुदुर्गाच्या कन्येला भेटणार आहोत. अर्थात ज्या कन्येनं पिंगोळीपासून आपला प्रवास सुरू करत असताना अनेक क्षितिज काबीज केली आणि हा म्हणता 2000 पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये ज्यांनी बक्षिसं मिळवली अशा एका आपण कुडाळच्या कन्येला अर्थात सिंधू कन्येला भेटणार आहोत, जिचं नाव आहे मृणाल अजय सावंत. खरं तर लहानपणापासून तिची नृत्याशी झालेली जवळीक ते आज उत्तम नृत्यांगना ते अलीकडच्या काळामध्ये परीक्षक असा तिचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, पण कधी कधी इतिहासामध्ये असं सुद्धा दिसतं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे कधी कधी का असेना पुरुष उभा असतो. आपण आज एकत्रित मुलाखत घेणार आहोत, अर्थात मृणाल आणि तिचे वडील अजय सावंत यांची. आपण प्रहारच्या स्टुडिओमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. मृणाल, आपलं प्रहारच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. सावंत साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. खरं तर प्रहारच्या स्टुडिओमध्ये आपल्याला बोलवण्याचा उद्देश हा होता की आपण अनेक स्पर्धा काबीज केल्यात, अनेक स्पर्धांमध्ये आपण बक्षिसं मारलात, त्याबद्दल अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा. पण तुमचा नृत्याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? नृत्याचा प्रवास माझा 21 फेब्रुवारी 2010 न्हावेली, सावंतवाडी तालुका, तिथे माझी जिल्हास्तरीय पहिली स्पर्धा आणि जिल्हास्तरीय पहिली स्पर्धा आणि प्रथम क्रमांक. तिथून नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली आणि माझा नृत्याचा प्रवास सौ अनुजा अनिल गांधी यांच्याकडे मी कथ्थक शिकले. विशारद पूर्ण आले, वयवर्ष 6 होतं तेव्हापासून कथ्थकचा प्रवास चालू झाला आणि 21 फेब्रुवारी पासून 2010 पासून नृत्य स्पर्धा सुरू झाली. म्हणजे आणि कथ्थक हे नेमकं काय आहे? कथ्थकचा प्रसार झालाय. कथा कहेसो कथ्थक म्हणजे एखाद्या मंदिरात आपण गेलो असतो, त्या काळात मंदिरात भजन, आपल्याकडे भजन होतं, त्याच उत्तर प्रदेशला एखादी कथा सांगता सांगता कथक नृत्याचा प्रसार केला गेला. म्हणजे कथक म्हणजे रामायण, महाभारत किंवा कृष्णाच्या लीला ह्या नृत्याद्वारे दाखवल्या जातं. त्यावरून कथक नृत्याचा प्रसार झाला. तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा आपण नृत्य करू शकतो? खरं तर हा प्रश्न तुमच्या पालकांना विचारायला पाहिजे, पण तुला कधी वाटलं की बाबा आपण चांगलं नृत्य करू शकतो? मला नृत्याची आवड लहानपणापासूनच होती आणि कथकला मम्मी पप्पांनी क्लासला घातलं. त्यानंतर कथकची आवड एवढी निर्माण झाली की शास्त्रीय नृत्यात आपण काहीतरी करू शकतो. त्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या, त्यानंतर चालू. मी तुमच्या पालकांना प्रश्न विचारेन, सन्माननीय अजयजी सावंत साहेबांना, की तुम्हाला तुमच्या मुलींमध्ये हा जो स्पार्क आहे, हे जे गुण आहे, ते कसे समजले की बाबा ही चांगली नृत्य करू शकते? सर्वप्रथम मी प्रहार डिजिटलचं कौतुक करतो की त्याने आम्हाला हे रंगमंच दिलेला आहे, जे अनेक
वाचकांसमोर दर्शकांसमोर हा भाग आमचा जाणार आहे. मृणालबाबत तुम्ही बोललाय असेल की वयाच्या 6व्या वर्षी तिने नृत्याची आवड निर्माण आहे. नृत्य गावात वाडीमध्ये डान्स करायची. आम्ही त्यावेळेच बघितलं की नृत्यमध्ये हिला आम्ही प्रावीण्य करण्यासाठी धडपड केली पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्याला वयाच्या 6व्या वर्षी देवगडच्या अनुजा गांधी मॅडम यांच्याकडे दत्तकसाठी प्रवेश त्याला दिला गेला. त्या प्रवेशानंतर तिने 6 वर्षापासून वयाच्या 10व्या वर्षापर्यंत दत्तक शिकत ती नंतर तिचं शाळा म्हणा वाडीमधले डान्स बघून आम्हाला वाटलं की हिला कुठेतरी पुढची संधी देऊया म्हणून आम्ही तालुका पहिला गाठला. तालुक्यानंतर पहिली जी फेरी आमची आली ती 21 फेब्रुवारी 2010 मध्ये जी नावेलीमध्ये सावतडे नावेली गाव आहे या गावामध्ये मागी गणेश जयंती होती. त्या दिवशी तिने पहिली स्पर्धा जिल्हास्तरीय केली आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पहिली विजेती ठरली. तिथून तिचा जो प्रवास सुरू झाला मग आम्ही कुठे थांबलो नाही. पुढे प्रवास करत अशी वाटचाल करता आज 2024 हे साल उजाडलं. विशेष म्हणजे आज 18 फेब्रुवारी तारीख आहे. 21 फेब्रुवारी तिला 14 वर्ष या क्षेत्रात पूर्ण होतो आहे. अनेक हा प्रवास तिचा सुरू असताना मी तो प्रवास करत इथपर्यंत जे साध्य होते तिथपर्यंत टप्पा पूर्ण केला. मृणाल, आपण पुन्हा एकदा मी मृणालकडे जाईल. पालकांनी तुम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केला. खरं तर शाळा आणि डान्स किंवा तुमचं जे कथ्थक आहे याचा समन्वय कसा साधणार? मी ह्यासाठी माझी शाळा कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ यांचे आभार मानते की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे कॉम्पिटिशन असायची त्यामुळे मध्ये सुट्ट्या पडायच्या त्यामुळे शाळेने पण खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी ते कॉम्पिटिशन करू शकले, अभ्यासही पूर्ण करू शकले. पूर्ण शिक्षकांनी पण सपोर्ट केला. तेव्हा सुट्ट्या असायच्या, अभ्यास कधी व्हायचा नाही. मग त्याला सपोर्ट करणं, काय चुकलेलं आहे ते समजावून सांगणं. खरं तर आपण कुडाळ हायस्कूलच्या सगळ्या स्टाफचे, त्यांच्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानूया. कारण कधी आपल्याला इतर जी माणसं असतात ती खूप सपोर्टिव्ह असणं गरजेचं असतं. त्यांच्यामध्ये सुद्धा प्रगतीचा रोग थांबणं किंवा अधिक स्पीड करणं हे त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर त्यांच्या माइंडवर असतं आणि त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. आज तुम्ही अनेक स्पर्धा जिंकलात. म्हणजे साधारणपणे किती स्पर्धा जिंकलात आतापर्यंत? 2842. 2842 ही विजेत्या स्पर्धांची तुम्हाला माहिती सांगतोय. 2842 म्हणजे केवढ्या स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या बघा. मग एवढ्या स्पर्धा जिंकल्यानंतर सुद्धा तुम्हाला कुठे अहंकार दिसत नाही? तो कसा काय? नाही, कलाकाराचे पाय नेहमी जमिनीवर असतात हे माझ्या पप्पांचं पहिलं मत आहे. आणि पप्पांनी मला पहिलं स्पर्धेला उतर सांगितलं की दशावतार कलाकारांचा चेहरा डोळ्यासमोर आहे. त्यांचे जसे किती काम केलं तरी त्यांचे पाय जमिनीवर असतात तशी तुझी हवी. आज यश आला म्हणून हवेत जायचं नाही. आज नंबर आहे उद्या नसतील. तू तुझं कला जोपासत राहा. नंबर आज आहे उद्या नाही. छान. पालक म्हणून तुम्हाला आम्ही प्रश्न विचारेन की तुम्ही म्हणजे आपल्या मुलाच्या समोर आयडॉल ठेवताना दशावतारीच कलावंताचा का ठेवला? ह्या 14 वर्षाच्या प्रवासात नृत्य प्रवासाबाबत बोलतोय मी की दशावतार आपली लोककला जी 7 समुद्रा पलीकडे पोहोचलेली आहे. विशेष सांगायचं म्हणजे या कलेतील कलाकारांबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. आज विशेष म्हणजे 2री 4थी काही जण निरक्षर सुद्धा आहे आणि जे 4 ते 5 तास पूर्ण नाटकाचं आख्यान उभं करतात आणि आम्ही कॉलेज पदवीधर मध्ये असूनही आम्हाला 5 मिनिटं बोलता येणार नाही. तो आदर्श निश्चितच माझ्यासमोर आजही आहे, भविष्य आहे त्यांचा आदर्श राहणं. कारण माझ्यासाठी ते फार मोठं हृदय आणणारी बाब आहे असं एकंदर या अनुषंगाने वाटतं. नाही, खरं तर कलावंत म्हणून अनेक क्षेत्र तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही एखाद्या सिनेस्टारचं त्यांना आयडल देऊ शकला असता आदर्श. तू शाहरुख खानचा आदर्श घे, तो आमिर खानचा आदर्श घे, तरी तुम्ही दशावतारच का निवडला? आमची कोकणची दशावतार 7 समुद्रा पलीकडे गेलेली आहे आणि इथला कलाकार आता इथं तुम्ही शाहरुख खान बोलला ते फार शिक्षित आहेत, अभ्यासू नेतृत्व आहे. जे अभ्यासू नसताना आपली कला 7 समुद्रा पलीकडे गेली आणि या कलेचा आदर, त्यांची वेशभूषा, त्यांचं सादरीकरण, स्वतःची वेशभूषा स्वतः करून कला सादर करणे ही साधी गोष्ट नाहीये. त्याच अनुषंगाने माझ्या मुलावर मी तेच संस्कार केले. आदर्श ठेवताना दशावतार कलाकारांचा आदर्श ठेवून तू वाटचाल कर. खरं तर आमचे दशावतार कलाकार सुद्धा एखाद्या नृत्यांगनेचा आयडिया लावू शकतात. ही प्रत्येक दशावतारी कलावंतांसाठी, मालक संचालकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा आयडॉल करू शकता आणि त्याबद्दल या ठिकाणी सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले की माझी लोककला आहे आणि माझे कलावंत किती जरी काम केलं, कितीही त्याने जरी पुरस्कार सत्कार घेतले तरी त्यांचे पाय जमिनीवर असतात. हे खूप महत्वाचं आहे. मृणाल, तुझ्या स्मरणात राहिलेली एखादी स्पर्धा तुला आठवते का? ही स्पर्धा मी कधीच विसरणार नाही. जिल्ह्यात स्पर्धा केल्यानंतर राज्यस्तरीय
सह्याद्रीनगर देवरुखला स्पर्धा व्हायची. तिथे सगळे पूर्ण बेळगाव, कर्नाटक, मुंबई पूर्ण स्पर्धा होत्या. तेव्हा माझ्या जिल्ह्यानंतर ती पहिली स्पर्धा होती राज्यस्तरीय, आणि त्यात मी झुमका गिरारे केलेला आहे. आणि तो डान्स माझा आदेश वैद्य आणि मेघा वैद्य यांनी, म्हणजे गांधी मॅडमांनंतर जर माझं कोण गुरु असेल तर ते दोघं आहेत. आणि झुमका गिरारेने मला एवढी ओळख दिली की मृणाल म्हटलं की अजूनही 2011चा डान्स आहे तो, अजूनही आठवण काढतात लोक की अरे मृणाल झुमका गिरारे कधी करणार आहेस असं. म्हणजे या डान्समध्ये काय विशेष होतं? साधना डान्स होता आणि त्यात नौटंकी प्रकार मी सादर केलेला. आणि तेव्हा साधना कट फेमस होता केसांचा, तो करायचे आणि लोकांना ते खूप आवडायचं. खूप छान. म्हणजे हे वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न होता. खरं तर कलावंत हे खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ असतात. कलेच्या माध्यमातून ते सातत्याने व्यक्त होत असतात. मग तुम्ही कथक याच प्रकाराकडे, जसं आपण बघितलं तर अनेक प्रकार आपल्याला नृत्यामध्ये बघायला मिळतात, आणि ते सगळे बाजूला ठेवून तुम्ही कथकाकडेच का वळलात? कथक एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. आपण जसं शिक्षण घेतो 1ली ते 10वी किंवा ग्रॅज्युएशन, तसं आपण कथकमध्ये शिकून माझी आता विशारद पदवी पूर्ण झाली आहे. मग त्या अनुषंगाने मी कथकमध्येच भर दिला, कारण मला त्या गोष्टीत पण काहीतरी शिकता येईल. पालक म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी फिरलेला होता. खरं तर ही जबाबदारी होती तुमची. म्हणजे एक महिला असून सुद्धा, एक मुलगी असून सुद्धा अगदी सिंधुदुर्गातच नाही तर अगदी देवरूख पर्यंत किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काय महत्वाच्या आणि ताकदीच्या स्पर्धा होतात तिथपर्यंत घेऊन जाणं आणि त्याला परफॉर्मन्स करण्यासाठी तिथे प्रेरित करणं, म्हणजे कशी काय? 14 वर्षाचा प्रवास मी सांगताना पहिला ते सर्वप्रथम मी सिंधुदुर्गाचे काही संस्था मंडळे आहेत त्यांना मी आभार मानतो. कारण या संस्था मंडळाने आम्हाला रंगमंच दिला. त्या रंगमंचाचा वापर आम्ही आपल्या मुलीची ताकद बाबा अन्य जिल्ह्यात आहे का हे पाहण्यासाठी मी रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील 17 जिल्हे मी केलेच. त्याशिवाय कर्नाटक मी मध्ये गेलो. कर्नाटकमध्ये रामदुर्ग केलं, सौदत्ती केलं आणि गोवा तर संपूर्णच झालं. केपे, मडगाव टू डिचोली पासून संपूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ 2842 रुपयाचा प्रवास चालतो. त्याच्याजवळ 2100 ह्या डान्स स्पर्धा आहेत. उर्वरित 742 आहेत नृत्य शो आहेत. त्या शो मध्ये माझ्यासोबत, मृणालसोबत नामांकित गायिका मधुरा कुंभार, विश्वजित बोरवणकर, चैतन्य कुलकर्णी, उर्मिला धनगर अशा पद्धतीचे लाईव्ह कार्यक्रम त्यांनी गोव्यामध्ये केले आणि ही सुवर्ण संधी आम्हाला फार चांगली मिळाली. त्यानंतर सांगायचं झालं तर लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशन पुणे येथे ती 2500 मुलांमधून टॉप 10 मध्ये तिची निवड झाली होती. आणि सांगायचं म्हणजे आंतरराज्य स्पर्धा अशा बऱ्याच झाल्या. आणि एक अनुभव सांगायचा म्हणजे ज्या घाटमाथ्यावर आम्ही स्पर्धेला गेलो 2013 मध्ये, कसबे डिग्रीची स्पर्धा होती. 21,000चं प्राइस होतं आणि त्याची एंट्री फी त्यावेळी 650 रुपये होते. माझ्यासोबत माझे पत्रकार मित्र निलेश जोशी सोबत होते. म्हणजे अनुभव एखाद्या कलाकाराला काय येतो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आम्ही सांगतो तुम्हाला. तो एंट्री फी भरायची होती. आम्ही एंट्री फी भरण्याच्या रांगेत राहिलो. एंट्री फी भरून झाल्यानंतर पूर्ण तो व्यासपीठापासून खुर्च्या ज्या होत्या तर पूर्ण मोकळं होतं. त्यावेळेस कोणी आलं नव्हतं, संध्याकाळची वेळ होती. आम्ही सहज आयोजन करायचं, आम्ही इथे बसायचं नाही, तुम्ही इथे बसायचं नाही, तुमच्यासाठी जागा नाही, तुम्ही तिकडे गॅलरीत जाऊन तिथे बसायचं. म्हणजे अक्षरशः कमी प्रमाणाची वागणूक दिली. आणि ज्यावेळी 3:30च्या दरम्यान हा निकाल लागला, मृणाल सावंत विजेती ठरली, त्यावेळी अक्षरशः जे उचलून जे घेतात प्रकार ते म्हणाल, म्हणजे आम्ही संध्याकाळचा अनुभव वेगळा घेतला आणि पहाटे झालेला अनुभव वेगळा घेतला. म्हणजे ही स्पर्धा काय तोडीची आहे ती त्या आयोजकांना समजली. आणि ऑल ओव्हर म्हणजे सांगायचं तर पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या भागातून त्या स्पर्धक आले होते. आणि त्या स्पर्धेची फी 750 रुपये होती. पण त्याच्या पलीकडे सांगायचं तर देवरूची जी स्पर्धा होती मगाशी सांगितली 2011 मध्ये झुमका गिरारे, त्या ती नामांकित स्पर्धा, राज्य पातळीची ओळखीची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. माझे आमदार बने वगैरे ते स्पर्धा घ्यायची. म्हणजे त्या स्पर्धेची एंट्री फी 3000 असायची आणि सगळ्यांना त्या सन्मान चिन्ह दिलं जात असायचं. आणि प्रत्येक विजेत्यांना ट्रॉफी वगैरे असं. जिल्ह्यातले बरेच स्पर्धक, आमच्या जिल्ह्यातले बरेच स्पर्धक त्या ठिकाणी आलेले होते. जवळजवळ 42 स्पर्धक असताना त्या स्पर्धेची विनर ही होती.
हे आम्ही अनुभवलं, वेगळा अनुभव तिथे घेतला. त्याच्यानंतर त्याचा प्रवास जो नृत्य क्षेत्राला वाढत गेला तो कंटिन्यू ती सातत्याने यशाकडेच वाटचाल करू लागली. पण यश मिळवताना कधी ती हुरळून गेली नाही की आपले पाय जमले ठेवूनच पुढे वाटचाल केली पाहिजे. आज स्पर्धा संपली, उद्या जैसी ती मृणाल सावंतच म्हणायला पाहिजे अशा पद्धतीचं तिचं वातावरण होतं. आजही तिचं तेवढंच आहे, म्हणजे जे आहे ती कुठेही स्पर्धा असली तर सोबत जाणे, 1 ते 5 नंबरला डान्स करणे, निकाल ऐकायला थांबत नाही, लगेच घर गाठणे, मुलांना आराम मिळणे हे आमचं तत्व आहे. आणि तेच तत्व आजही आम्ही अवलंबित आहोत. निकाल पहाटे समजतो, दुसऱ्या दिवशी समजतो, ज्या दिवशी बक्षीस असेल ते घेऊन येतात किंवा बक्षीस आणायला आम्ही जातो, असा प्रकार करतो. म्हणजे फक्त प्रेझेंटेशन करते, यश अपयश याची काळजी नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे पप्पानं तुम्हाला डान्स कसा वाटला, जबरदस्त, नो प्रॉब्लेम. मग ती परीक्षकांनी निर्णय यश देवले तर पाहिजे, काही काळीचा परिणाम होत नाही. तुम्ही जिंकलात, मी जिंकलो, चला माझा नंबर पहिला आला, तुम्ही जे सांगितलं संपला विषय. म्हणून आता तुमच्या सोबत बाबा आहे, म्हणून बाबा अगदी आपल्या कन्येचं दिलखुलासपणे या ठिकाणी म्हणजे जे जे चांगलं आहे ते कौतुक आपण केलंच पाहिजे. आणि खूप सक्षमपणे त्याने एक वडील म्हणून साथ तुम्हाला दिली, ती कदाचित कधीच न विसरता येण्यासारखी आहे. पण दुसऱ्या बाजूला आई नावाचं एक दैवत असतं. आईची तुझ्याबरोबर असलेली अटॅचमेंट कशी होती? दोघांची अटॅचमेंट सेम आहे. मम्मी सगळं घरातलं आवरून, मी माझे कॉस्ट्युम पण आम्ही दोघीच तयार करतो, मी आणि मम्मी. आम्ही कुठेही बाहेर कॉस्ट्युमला देत नाही, कोणताही कॉस्ट्युम असतं ते मम्मी तयार करते. परत मेकअप, हेअरस्टाईल सगळं ती करते. पप्पा पण सेम, सकाळी ऑफिस असतं, सगळं आवरून माझ्यासोबत दोघंही येतात. माझा भाऊ आहे लहान, तोही येतो माझ्यासोबत. हेच माझ्यासाठी खूप, आणि ह्या दोघांनी सपोर्ट केला नसतं तर आज मी इथे नसते. त्यामुळे ह्या व्यासपीठावर मी त्यांना धन्यवाद म्हणेन की त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. नक्कीच प्रत्येक यशामागे आई वडील, एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की आई वडील आणि शिक्षक हे खूप महत्त्वाचे भाग असतात, कारण तेच मुलांना घडवत असतात. आणि सक्षम भारताचं भवितव्य करण्यामध्ये अशा पालकांचा खूप मोठा वाटा असतो. मृणाल, जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स करायला जाता तेव्हा स्पर्धेची तयारी नेमकी कुठून सुरू होते? स्पर्धेची तयारी घरूनच. एखादी कॉम्पिटिशन समजली की प्रॅक्टिस करणे, घरून तयार होऊन जाणे. आणि माझं मेन असतं की पप्पा सॉन्ग द्यायला जातात, त्यांना डान्स आला की मागे येऊन मी त्यांना विचारते, पप्पा डान्स कसा झाला, डान्स चांगला झाला तर चांगला, काही चुकलं तर चुकलं, बस एवढंच. मी निकाल परीक्षकांना कसा वाटला, काय वाटलं नाही, तेच परीक्षक माझे आणि तोच माझा निकाल. खूप छान. मला अजून जाणून घ्यायचं हे आहे, म्हणजे एखादी स्पर्धा जेव्हा आपण जेव्हा वाचतो किंवा ते आपल्यामध्ये आता मोबाईलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते, तेव्हा ही स्पर्धा आहे, मग मला कोणतं गाणं प्रेझेंटेशन केलं पाहिजे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा असतात, त्याला खूप महत्व असतं का? हो, एखाद्या ठिकाणी आता मंदिर असेल तर आम्ही सर्रास नाट्यसंगीत किंवा लोकांना जी गाणी आवडतील त्या गाण्यात जास्त, मला जुनी गाणी खूप आवडतात डान्स करायला. मी जुन्या गाण्यांकडे जास्त भर देते, जसं की झुमका गिरारे, क्लासिकल आभिजा रसिया, वैजंती मालांचं गाणं आहे ते. आणि आता मी नवीन फॉर्म सुरू केला आहे, वेस्टर्नवर क्लासिकल, म्हणजे वेस्टर्न सॉन्ग आणि क्लासिकल प्रेझेंटेशन करायचं. हा एक माझा नवीन फॉर्म आहे तो. आणि नाट्यसंगीतवर डान्स, नाट्यसंगीतवर क्लासिकल होत नाही कारण त्याचा बीट आटपटला असतो, तो एक चालू केला. त्यामुळे मंदिर असू दे किंवा हे असू दे, माझी हीच गाणी ठरलेली असतात की काहीतरी लोकांना वेगळं द्यायचं, किंवा जुनं गाणं असेल तर जुनं गाणं द्यायचं, नवीनपेक्षा जुनं खूप चांगलं असतं. नाही, पण अलीकडे जर आपण बघितलं तर परीक्षक नव्या गाण्याची त्यांची फरमाईश असते, मग जुनं गाणं घेऊन तुम्ही खूप मोठी रिस्क घेता, असं तुम्हाला कधीच नाही वाटलं? नाही, रिस्क नसते. मी माझं 100% देते. जुन्या गाण्यात पण क्लासिकल आहे, त्यामुळे मी माझं क्लासिकल 100% तिथे देते. त्यामुळे परीक्षकांना पण विचार करायला लावते की नवीन घ्यायचं की जुनं. आपण परीक्षण सुद्धा केलेलं होतं. मला आठवत आहे सन्माननीय सचिनजी परुळकर यांची वेताळ प्रतिष्ठान नावाची नामांकित संस्था आहे आणि खूप छान अश्वमेध महोत्सव म्हणून त्यांचा महोत्सव जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त चालतो. आणि शेवटचे 8 दिवस जे असतात ते तर अक्षरशः उत्साह शिगेलाच असतो. आणि त्याचे शेवटचे 2 दिवस जे असतात बक्षीस वितरणामध्ये, त्याच्या अगोदरच्या दिवशी मोठ्या स्पर्धा असतात, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचबरोबर खुल्या गटातल्या सुद्धा स्पर्धा असतात. यावर्षी मात्र मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी तुम्ही आणि गीतांजली मातोंडकर ह्या दोघी परीक्षक होत्या आणि तुम्ही एवढं त्या स्पर्धेचं परीक्षण केलं. खरं तर असं म्हटलं जातं
की परीक्षक तुम्हाला बसवल्यानंतर 3 नंबर असतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये 3 नंबर काढायचे असतात, पण अभिनय स्पर्धेला तुम्ही केवळ 2च नंबर काढला, तिसरा काढलाच नाही. आणि एक वेगळा म्हणजे आव्हानात्मक अशा प्रकारचा तो निकाल होता जो कदाचित त्या आयोजकांना सुद्धा अपेक्षित नसेल आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जे ठिकाणी बघे असणार त्याला सुद्धा तो अपेक्षित नसणार. म्हणजे एवढं ट्रेनिंग आलं कसं? तू तर एकदम लहान आहेस आणि तिच्याबरोबर जाऊन त्याला की बाबा बरोबर आहे, म्हणजे काय नेमकं तुमचं ठरलेलं कसं काय? वेताळ प्रतिष्ठानची वेशभूषा स्पर्धा होती, त्यात त्यांनी टायमिंग दिलेला 2 मिनिटं आणि नियमाचं कडक पालन करायचं हे मी पप्पांकडून शिकली. टाइमचं नीट पालन करायचं नियम त्यांनी जो सांगितला, आम्ही फक्त आयोजकांना कन्फर्म केलं की 2 मिनिटाच्या जर वर झालं तर आम्ही काय करायचं. ते बोलले नाही, स्पर्धक बाद करायचं. आणि 6 स्पर्धक होते वेशभूषेला आणि त्यातले 2च स्पर्धक 2 मिनिटात होते, 2 मिनिटाच्या आतमध्ये, आणि एक होता तर 2 मिनिटं 8 सेकंद. नाही, तो बाद म्हणजे बाद. आणि त्यात 2च होते, त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही, कारण ते बोलले की सर्व शाळांना पत्र दिलेली होती, त्या सगळे नियम होते आणि नियम असून सांगूनही स्पर्धकांनी ते फॉलो केले नाही. आणि असतं की तो जर नियम आम्ही बाजूला केला असता तर पुढच्या स्पर्धेला स्पर्धक नियम पाळत नाही, त्यामुळे ते कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. त्यामुळे तो तिथे कठोर भूमिका ती घ्यावी लागली आम्हाला. आता तुम्ही परीक्षक म्हणून व्यक्त झाला, आता स्पर्धक म्हणून प्रश्न विचारतो, अशा अनेक ठिकाणच्या स्पर्धा असतात, तिथे नियम पाळले जातात का? मी माझं स्वतःचं सांगेन तर मी स्वतः नियम पाळते, कारण आम्ही आयोजकांना विचारतो की तुमचा टाइम लिमिट आहे का. असतं एखाद्या स्पर्धेचं की नाही आम्हाला 3 मिनिटाचं गाणं हवंय, किंवा एखाद्यांचं असतं की आम्हाला 4 मिनिटापेक्षा वरती गाणं हवं. पण आता जे स्पर्धक 2-2.5 मिनिटाची गाणी करतात, त्यामुळे त्यांचं मत असं की नाही आम्हाला मोठी गाणी हवी आहेत, त्यामुळे बाकीचे स्पर्धक नाही पाळत. आणि मी आयोजकांची पण थोडी भूमिका मांडते की आयोजकांनी पण ती भूमिका आपली स्ट्रिक्ट घ्यायला हवी की आपण जो नियम ठेवलाय तो सगळ्या स्पर्धकांना लागू पाहायला पाहिजे. तो होत नाही कोणत्या स्पर्धेत. आता पालक म्हणून मी तुमच्याकडे येतो. आपण अनेक स्पर्धांचे साक्षीदार आहात, अगदी आपल्या कन्येला विजयी होताना बघितलेले आहात. तसं कधी कधी अपयश सुद्धा येतं. यश आणि अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही यशस्वी व्हालाच असं काही नसतं, ते झालंच पाहिजे असंही माणसाने करू नये. कारण जे आहे ते आपण एक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं. कारण परीक्षक नावाची कोणतरी एक तिथे बसलेली असते आणि त्याचा स्वतंत्र चष्मा असतो, त्या स्वतंत्र चष्मामधून तो बघत असतो. अलीकडे जेव्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा काही परीक्षक लोक असतात किंवा काही आयोजक लोक असतात, यांच्याबरोबर बोलण्यातून काही गोष्टी माझ्याही कानावर आलेल्या आहेत आणि त्या इथे बोलणं हे कर्मप्राप्त आहे, कारण ते लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे असं एकंदरीत असा विचार येतो की जेव्हा एखादा स्पर्धक त्या परीक्षणामध्ये उतरत नाही, तेव्हा कधी कधी भांडणं सुद्धा केली जातात परीक्षकांबद्दल. आणि तुमच्याबद्दल मी असं ऐकलंय काही परीक्षक माणसांकडून की तुम्ही कधीच तुमची स्पर्धा झाल्यानंतर ती का हरली आणि का जिंकली याचं काहीही सुतवाचन न करता लगेच स्पर्धा संपल्यानंतर लगेचच तुम्ही सगळ्या आभारावर करता आणि निघता. एवढा जो संयम आहे तो कसा आहे? एकूणच मी 14 वर्षाचा प्रवास तुम्हाला सांगतोय. 2010 पासून ते 2024 पर्यंत या प्रवासात मी अनेक नृत्य क्षेत्रातले अनेक अनुभव घेतलेले आहेत. 2015 पर्यंतचा काळ असा होता की परफेक्ट होता, वाद नव्हते, काही नव्हते. त्यावेळी तज्ञ परीक्षक, अभ्यासू व्यक्तिमत्व असे होते. त्यानंतर 2015 चित्र बदललं. बरेच स्पर्धकांचे पालक स्पर्धेपेक्षा स्पर्धेचा परीक्षक कोण, अमुक परीक्षक आहे का त्याला बसू नका, तो पार्सलिटी करतो. मला त्यांना एवढं सांगायचं आहे की नवीन स्पर्धक घेणारा किंवा जो सातत्याने स्पर्धा करतो त्याने पहिला ते रंगमंच काय आहे ते बघितलं पाहिजे. रंगमंच आपली देवता आहे, नटराजचं त्याचे पालन केलं पाहिजे. रंगमंच तुम्ही वावर कसा करता केला ते बघितलं पाहिजे. माझ्या दृष्टिकोनात मी तर पहिला मानतो की पहिला माझा रंगमंच, दुसरा आयोजक, तिसरा प्रेक्षक आणि चौथा परीक्षक. हे माझ्या तत्वात ठेवलेलं आहे. मी परीक्षक जास्त बघत नाही, माझी कला बघतो. रंगमंच माझा मुलगी किंवा मुलगा रंगमंच कसा कव्हर करेल, रंगमंचाला साजेसा कसा करेल, रंगमंच आनंदी कसा ठेवेल हे प्राधान्याने बघतो. परीक्षक हे 4थ्या नंबरला विकतो. 14 वर्षाच्या कालावधीत एकाही परीक्षकाने जिल्ह्यातल्या एकाही संस्थेने असं सांगावं की अजय सावंतने परीक्षा विचारून स्पर्धाला केलं तर मी रंगमंच तात्काळ सोडायला तयार आहे. कारण मी तेवढं धाडस केलं नाही, करणार नाही.
स्पर्धेत मुलाला यश आलं, 1 नंबर आला किंवा अपयश आलं तरी मी 1 नंबर आला तरी परीक्षकांना फोन करत नाही, अपयश आलं तरी परीक्षांना फोन, कारण माझ्या मुलीवर विश्वास आहे, कारण तिने केलेलं ते चांगलंच असणार आणि तीच माझी पोचपावती आहे. त्याच्यामुळे मी रंगमंच मानतो, रंगमंच कला सादर करताना माझ्या मुलगीला मानतो. इतरांचा विचार करण्यापेक्षा माझ्यासाठी हे फार महत्वाचं आहे आणि आयोजकांना मी फार महत्व देतो, कारण त्यांच्यामुळे आम्ही मोठे झालो. त्यांनी आम्हाला रंगमंच दिला म्हणून आम्ही मोठे झालो. आज तिसरं दरम्यानच्या पिरियडमध्ये एवढे कार्यक्रम येत आहेत, नृत्य शो म्हणा, पण मी आयोजक मला विचारतात की मुलाचं मानधन किती. मी जिल्ह्यातल्या एकाही संस्था मंडळांना मानधन कधीच बोललो नाही, कारण मी पहिलं मानतो की यांच्यामुळे आम्ही मोठे झालो. मी गुलाबापासून 10,000 पर्यंत मानधन घेतलेलं आहे, पण जिल्ह्यातल्या एकाही संस्थेला सांगितलंय मला 10,000 मानधन द्या, मला 5,000 मानधन द्या. ते कला बघितल्यानंतर रिसर मानधन देतात. पण मी अन्य ठिकाणी गेलो, रत्नागिरी म्हणा, सांगली म्हणा, माझं रिसर मागणं आहे, ते माझा तो अधिकार आहे, कारण मला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन माझी कला सादर करायची आहे. जिल्ह्याने मला घडवलंय, जिल्ह्याची मी नतमस्तक आहे, जिल्ह्याच्या भूमीशी मी प्रामाणिक आहे आणि आयोजक मंडळाने मला उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही मोठे झालो. मोठे म्हणजे तुमच्यामुळे मोठे झालो, मुळात वैयक्तिक मोठी झालेली नाही. आमची कला सादर करण्यात आम्ही इथपर्यंत पोहोचलो. टीव्ही चॅनलला गेलो, आज दमदमची ती उपविजेती ठरली. त्याच्यानंतर जी मराठी पाऊल पडते कर्जतला 8 दिवस ती सन्माननीय कैलासवासी नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये होती. त्याच्यानंतर 2013 मध्ये ETV मध्ये मॅड म्हणजे असं डान्सर मध्ये ती गोरेगाव आजी स्टुडिओचं नाव घेते फिल्मिस्टर स्टुडिओ मध्ये ETV मॅड म्हणजे असं डान्सरला होती. हे सगळं यश होतं आणि हे यश ज्यावेळी तिने मिळवलं त्यावेळी माझा मित्र परिवार मोठ्या मनाने सांगतो, अरे वा फार मोठं अभिनंदन आहे, आता मुलाचा आम्ही कुठेतरी फ्लेक्स लावूया. मी ह्या गोष्टी मला पूर्णपणे विरोध. फ्लेक्स लावून प्रदर्शन मांडण्यापेक्षा तुमच्या हृदयात मनाची स्थान आहे ती माझी मोठी पोचपावती आणि हेच मोठं माझं स्पर्धेतलं मोठं बक्षीस मी समजलो. आयुष्यात ते आतापर्यंत मी तेच केलं, भविष्यात ते करणार आणि संस्काराची शिजोरी घेऊन जाताना माझ्या जिल्ह्याला मी कधीच ह्या क्षेत्रात विसरणार नाही, ही माझी काय दगडावरची पांढरी रेघ आहे. धन्यवाद, तुमचे पालक म्हणून आभार. आणि तुम्ही अगदी स्पष्टपणे या ठिकाणी बोललात. म्हणजे जेव्हा आपण अशा त्या क्षेत्रामधून जेव्हा सफर करतो तेव्हा चांगल्याबरोबर वाईट सुद्धा अनुभव येत असतात. बरोबर आहे. आणि ते फेस करणं खूप महत्वाचं असतं, कारण तिथून तुमचा उत्कर्ष होत असतो. म्हणून तुम्हाला कधी असं आठवतंय का की तुमचा एखादा डान्स चांगला झाला पण त्या बदल्यात तुमच्यावर अन्याय वगैरे झालाय? म्हणजे नाव न घेता तुम्ही सांगितलं तर ते बरं होईल. नाही, असे क्षण मी सरस नाही लक्षात ठेवत, कारण भूतकाळ लक्षात ठेवण्यापेक्षा वर्तमान काळ आणि भविष्यात आपल्याला काय करायचंय ते लक्षात ठेवणं खूप महत्वाचं. तुम्हाला लहानपणी म्हणजे लहान वयामध्ये तुम्हाला प्रौढत्व आलेलं आहे, म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की वाईट गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा मला पुढे काय करायचं आहे हे खूप महत्वाचं असतं आणि त्या दिशेनं पावलं उचलणं ही काळाची गरज असते. आता तुम्ही परीक्षक म्हणून सुद्धा काम करता, एक स्पर्धक म्हणून सुद्धा नृत्यामध्ये जाता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्टेज म्हणजे शो करता. ही प्रत्येकाच्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत का? म्हणजे नृत्य करताना मर्यादा वेगळ्या आहेत का? त्या मर्यादा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे नृत्य करताना नेमकं काय बघितलं जातं, तुम्ही जेव्हा स्टेज परफॉर्मन्स करता तेव्हा काय महत्वाचं असतं आणि एकदा परीक्षक म्हणून जाता तेव्हा त्याच्या मर्यादा काय असतात? एखादा कॉम्पिटिशन असेल तर आपण प्रेझेंटेशन करताना आपली एक्सप्रेशन, आपण कोणतं सॉन्ग निवडलंय त्यावर आपली वेशभूषा, एक्सप्रेशन, पदन्यास, स्टेजचा वावर, स्टेजचे पार्ट असतात, 9 पार्ट असतात, तो तुम्ही पूर्ण कव्हर आम्ही करतो. म्हणजे तुम्हाला जर आठवत असतील 9 पार्ट तर रसिकांना सांगा, कारण आपल्याला बघणारी अनेक युवा पिढी तुमच्या समोर बसलेली आहे. चौकोन असतो असा, असे 3 लाईन, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 पार्ट बॉक्सने डिवाइड केलेले असतात. त्यात कव्हरिंग करताना हा पूर्ण पोर्शन, हा पूर्ण पोर्शन आणि हा पूर्ण पोर्शन, असा पूर्ण म्हणजे स्टेज कव्हर आणि एक राऊंड मारणं म्हणजे स्टेज कव्हर. त्याला पण आमच्याकडे मार्क असतात. म्हणजे ते सगळे स्पर्धक म्हणून आम्हाला स्टेजवर परफॉर्मन्स करताना करावं लागतं. आणि परीक्षक म्हणून बसताना कसं असतं, आम्ही परीक्षक म्हणून समोर एखादा जर स्पर्धक डान्स करत असेल तर मग त्याने गाणं कोणतं केलं, एखादा जोगवा असेल, गोंधळ असेल तर त्याची वेशभूषा कशी आहे, कवड्याची माळ गळ्यात आहे का, कारण ते खूप महत्वाचं असतं. काही स्पर्धक नाही घालत कवड्याची माळ, गोंधळ लोकनृत्य आहे त्यामुळे त्या लोकनृत्याची पूर्ण माहिती घेऊन आम्हाला ते परीक्षण करावं लागतं. आणि स्टेज शोला सरस लोकांचं मनोरंजन असतं किंवा लोकांना जे गाणी आवडतात किंवा महाराष्ट्राची लोकधारा असेल, नाट्यसंगीत असेल, क्लासिकल असेल, त्यामुळे त्यानुसार आम्हाला प्रेझेंटेशन करावं लागतं. खूप छान. म्हणजे तिन्ही ज्या मर्यादा आपण सांगितल्यात की बाबा नृत्य करताना काय असणं गरजेचं असतं,
परीक्षक म्हणून आम्ही काय बघतो आणि जेव्हा स्टेज परफॉर्मन्स असतो लोकांच्या मनोरंजनासाठी तेव्हा नेमक्या काय गोष्टी द्याव्या लागतात. म्हणजे ही तिन्ही वेगवेगळी क्षेत्र आहेत. जरी आपल्याला ती एकच वाटत असली तरी प्रत्येकाच्या मर्यादा भिन्न आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशन भिन्न आहे. मी या ठिकाणी नंतर तुमच्या पालकांकडे जाईल मुद्दाम ह्यासाठी की अलीकडच्या काळामध्ये काही परीक्षकांची सुद्धा अशी कुजबुज माझ्या कानावर येते किंवा आपल्याला ती ऐकू सुद्धा येते. अर्थात जे जे नृत्याला जातात त्या सगळ्यांना ती ऐकू येत असतात की परीक्षक पार्सलिटी करतात किंवा हा परीक्षक पार्सलिटी जसं मग अशी म्हटलं हे कितपत खरं आहे. ही वस्तुस्थिती सर्रास 2016 पासून नजरेत यायला लागली. याला अकॅडमिक कारणीभूत आहेत. जिल्ह्यातल्या काही अकॅडमी म्हणतोय, सर्रास सगळ्याच म्हणत नाही. जे माझे समोर जर हे बघत असतील तर स्पर्धक म्हणा किंवा त्यांना ते आपोआप समजणार कोण अकॅडमी काय करतो, किती काय करतो. त्याला स्पर्धकाचा पालकही जबाबदार आहे. उदाहरण सांगायचं तर असे काही पालक आहेत जे आयोजकांना फोन करतात, 1 ते 3 नंबरची बक्षीस असताना कुठेतरी ऍडजस्ट करा, 50% रक्कम तुम्हाला. ही वस्तुस्थिती आहे. कारण माझ्याकडे सत्य जोपर्यंत मी अजिबात बोलत नाही. त्याच्यानंतर असंही घडतं की मेसेज टाकले जातात की अमुक स्पर्धकाला ह्या नंबरामध्ये बसवा. हे घडलेली घटना आहेत, सत्य आहे. काही असं घडतं की आता कुणाली राज्यस्तरीय आंतरराज्य टीव्ही चॅनल अन्य स्पर्धकांना सहभागी झाली. असाच एक इन्सिडेंट मी नावच घेऊन होतो वाडीवारवाडीमध्ये घडला. 26 जानेवारी सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंची जयंती असते. बिचाऱ्या आयोजकांनी फार मोठ्या मनाने, दिलदार मनाने मोठी स्पर्धा घेतली होती. म्हणजे सांगावंसं एवढं वाटतं की खूप वाईट वाटलं ते. पेपरमध्ये बातमी आल्यानंतर आम्ही फोन नंबर बघतो. फोन नंबर गेल्यानंतर आम्ही संपर्क साधतो. मी त्यानुसार फोन केला की म्हटलं तुमच्याकडे स्पर्धा आहे 26 जानेवारी. हो, मी अमुक बोलतोय. म्हटलं मृणाल सावंत. काका जरा 2 मिनिट द्या, तुम्हाला मी 5 मिनिटात फोन करतो. 5 मिनिटात मला फोन आला. काका काय झालं ठाऊक आहे, आम्ही मृणाली कशी राज्यस्तरीय आंतरराज्य जिल्हा सगळ्या स्पर्धा टीव्ही चॅनलला गेली म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित बोलवतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे. रंगमंच सेवा स्पर्धा म्हणा किंवा निमंत्रण म्हणा, शेवटी ती कला ही कला आहे. झालं, आम्ही निमंत्रण म्हणून ऍग्री झालो. म्हणजे शेवटी कला आपलाच भाग आहे तो. स्पर्धा झाली. स्पर्धेला परीक्षक संबंधित माणसाने आपलीच माणसं ठेवली. हे सगळ्या स्पर्धकांना माहिती आहे. म्हणजे मला सांगण्याची गरज नाही. स्पर्धक ठेवले, परीक्षक ठेवले, तोपर्यंत मला काहीच त्यातला विषय माहिती नाही. ती स्पर्धा निमंत्रित आठवड मी मालवणला गेलो. मालवणला विनर ठरली आणि पहाटेपासून कुजबुज सुरू झाली. अमुकाने परीक्षक ठेवले, अमुकाने आपले नंबर भरले. त्याला काय होतं काय, लहान गटामध्ये 3000 बक्षीस होता आणि मोबाईल होता सोबत, आणि मोठ्या गटामध्ये 5000 मोबाईल होता. त्यांनी ते संबंधितांचे नंबर काढले. परीक्षक त्याचाच होता तो. हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गोष्टी समजल्या. म्हणजे ज्यावेळी चर्चा झाली, संबंधित परीक्षक विभागाने मला भेटला. तर म्हटलं अरे तू परीक्षक होतास म्हणे स्पर्धेला. कारण आम्ही अगोदर निमंत्रण स्पर्धा अगोदर करून या निमंत्रण डान्स करून पुढे गेलो. स्पर्धा सुरू झाली नव्हती. तर हो काका, मी परीक्षक होतो आणि माझ्यासोबतही त्यानेच ठेवला होता. आणि मी तर बदनाम झालो सोडूनच द्या. तो म्हणतोय, परीक्षक म्हणतोय, पण माझं एक नावाजलेलं जे जिल्ह्यात 1 ते 5 मध्ये मंडळ होतं, म्हणजे डान्स नृत्य करणं मंडळ होतं, ते त्या माणसाने बदनाम झालं. इथपर्यंत विषय झाला, संपला. संबंधित परीक्षक होते समोर जे बघणार त्यावेळी तो संबंधित व्यक्ती समजणार. बरं, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्याकडे माणसं मानधन वगैरे घेऊन आली. मानधन आणि ट्रॉफी घरी घेऊन आली. 5-6 माणसं होती वाडीवरवाडीची. त्याच्याकडून पूर्णपणे हिस्ट्री समजली. संबंधित व्यक्ती कोण, कशी स्पर्धेचं आयोजन केलं, काय झालं, त्या विचाराने जिल्ह्यातील मुलांना व्यासपीठ मिळावं, मुलं कुठेतरी पुढे जावी, हे त्यांचा दूरदृष्टिकोन अतिशय चांगला होता. त्यांचं मी आजही कौतुक, घरी आल्यानंतर कौतुक केलं. साहेब आम्हाला माफ करा. म्हटलं माफी तुम्ही मागू नका साहेब, आम्ही निमंत्रण म्हणून तुमच्याकडे आलो, पण जे घडलं ते अतिशय वाईट होतं. त्यावेळेपासून त्यांनी ती स्पर्धा बंद केली. आजतागत बंद स्पर्धा आहे. एक अशी एक नाही अनेक उदाहरणं आहेत जी मी प्रत्यक्ष अनुभवली, प्रत्यक्ष बघितली, ऐकली. कारण मी ज्यावेळी प्रत्यक्ष बघतो त्यावेळी बोलतो. ज्यावेळी दुसरा कोण सांगत किंवा तुम्ही मला सांगत असाल, मी विश्वास ठेवत नाही. मला जे होतं, कारण समोरच्या गोष्टीला फेस करायला शिकलं पाहिजे. कारण तुला हे कुठे समजलं, तू हे कुठून आणलं, कुठे माहिती झालं, काही सगळं जोपर्यंत आपण सांगितलं पत्रकार आहात, त्याच्यामुळे आज कळगे ओळखू नये. अशाही गोष्टी घडल्या की काही ठिकाणी स्पर्धकाने, पालकाने संबंधिताला लाट्याने मारलेलं आहे माझ्या पुढे आणि मी ओढून घेतलेलं आहे.
कणकवलीमध्ये एक अशी घटना घडली की युवा कार्यकर्ता संबंधित मारण्यासाठी सज्ज होता. म्हटलं मी सांगितलं काका अमुकाला मारायचं, म्हटलं ही स्पर्धा आहे, स्पर्धे ठिकाणी मारहाण करायची नाही. हे दरम्यान 2016 पासून हे घडतंय. 2016, 17, 18 मध्ये कोविडचा पिरियड आला आणि वाढत एवढं वाढत गेलंय की आता तर ते आवाच्या सवा झालेले आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे 2010 पासून ते 16 पर्यंत किमान वर्षाला 225 ते 250 स्पर्धा होत होत्या. 225 ते 250 2016 पर्यंत. 17ला त्या स्पर्धा 100वर आल्या, 18ला त्या 50 आल्या आणि कोविडच्या पिरियडला स्पर्धा काही दरम्यानच्या झाल्या नाही. जे 7-8 झाल्या तेवढ्याच काय असतील तेवढे जे रेग्युलर दरवर्षी करायचे त्या. आणि आता तो पिरियड बघितला ना 2023 ऑक्टोबर 2023 नवरात्रपासून ते कालची स्पर्धा, काल झालेली स्पर्धा लक्षात घेता कुमारमाठची टोटल ही नंबर 23 स्पर्धा झाल्या. म्हणजे 225 250 हे स्पर्धा कशावर आल्या? 23 वर आल्या. त्याला कारण काय असेल ठाऊक आहे? पेपरमध्ये बातमी आल्यानंतर तिथून ते आयोजकांना फोन करणे, स्पर्धेचे परीक्षक कोण आहे, अमुक परीक्षक बसू नका, तो पार्सलिटी करतो, अमुकाला हे करू नका, याचा ज्याला नंबर देतो पार्सलिटी करतो, दुसरा सांगणार हा अमुक ठीक आहे. त्यावेळेस काही आयोजक परीक्षक काही सांगत नाही. बरेच जण म्हणजे अमुक शेवटच्या क्षणापर्यंत काही जणांची सवय आहे की संबंधित परीक्षक कोण बसल्यानंतर तयारी करतात. आणि एक वाईट गोष्ट अशी आहे की स्पर्धेत परीक्षक बसले की बरेच स्पर्धक शेवटी डान्स करायला बघतात. आणि फॉर एक्झाम्पल स्पष्टपणे सांगतो की मुलांचा जोपर्यंत डान्स होत नाही तोपर्यंत जे नंबरामध्ये असतात ते डान्सला पुढे जातात नाही, करायलाच बघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी बऱ्याच वेळा बोलून जातो आणि बऱ्याच आयोजकांना मी सांगतो की तुम्ही असं करा की स्पर्धा जर 9 वाजता घ्यायची असेल किंवा 9:30ला तुम्ही 9 वाजता स्पर्धा करा, बोलवा, चिठ्ठ्या टाका, ज्या सिस्टीम मध्ये येते त्यांना ती बऱ्याच आयोजकांनी अवलंबली. त्यांना ते बरं वाटलं. कारण काय होतं आहे की माझा डान्स घ्या, माझं झिल झोपता, माझा चेडू झोपता, ही पद्धत स्पर्धेमध्ये असता कामा नाही. हे बऱ्याच वेळी घडलेलं होतं. तर त्या आयोजकांना बऱ्याच जण पटलं. बऱ्याच ठिकाणी चिठ्ठ्या पद्धतीने करतात. जो येईल तो नंबर आहे. मी सांगतो जो कोणी असो, मुला बसवले तर XYZ जो मान्य त्याला नंबर असेल 10 मार्क डायरेक्ट कमी करून टाका. आयोजकांना पावर आहे. तुम्ही शिस्त पद्धत तुम्ही ठेवा. स्पर्धा म्हटल्यानंतर कोणत्या पदाचे लाड करू नका आणि भविष्यात परीक्षा स्पर्धेचे सांगू नका. यायचे असेल तर येतील, नाहीतर स्पर्धा सोडून जातील. तुम्ही रंगमंचाची प्रामाणिक बऱ्याच जणांनी सांगितलं ती पद्धत आता अवलंबली जाते. पण परीक्षक शेवटी कुठच्या ना कुठच्या माध्यमातून मला मगाशी बोललो 1 ते 3 मध्ये मला बसवा, ऍडजस्ट करा, हे घडलेले आहे. हे मोबाईलवर मेसेज पडलेले आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मी एक नवीन चेहरे जे येतात त्यांना सांगायचं एवढंच आहे की पालकांना सांगायचं आहे की तुम्ही पहिले रंगमंचावर येताय ना, ती रंगमंचाची प्रामाणिक सेवा करायला शिका. रंगमंचाचा अभ्यास करा. रंगमंच काय आहे, नटराजाचं पूजन करा, रंगमंचाचा वावर करा. तुम्ही गाणी कुठची निवड त्यानुसार करा. नंतर परीक्षा बघा. एक वेळ रंगमंच अपयश आलं तरी आनंद स्वीकार, अपयश स्वीकारतो तर आयुष्यात पुढे होतो. जो यशाकडे नुसता माझा चेडवाचा नंबर पहिलं होतो, माझं अमुक ठिकाणी पहिलं होते नाही. ज्या दिवशी रंगमंच तुम्ही जी सेवा देता तो रंगमंच डान्स दुसऱ्या रंगमंचावर तेवढा होईल असं सांगता येणार नाही. कारण रंगमंच आहे ते रंगमंच. तुम्ही स्वतः एका ठिकाणी परीक्षा होता निरवड्यामध्ये, जे नाट्य संगीत ते तुम्हाला ते अतिशय भावलं. दुसऱ्या दिवशी मला फोन करून तुम्ही सांगितलं की अतिशय सुंदर वेगळा डान्स मला बघायला मिळाला. हे काही अनुभव आहेत, ते अनुभव आम्ही घेऊनच वाटचाल करतोय. म्हणजे मुलांना असं सांगणं मला गर्वप्राप्त वाटतं. आता हे मला सांगायचं वाटतं की एक पालक म्हणून आम्ही आता एवढे स्पर्धा केल्या, नृत्य शो केले. मी स्पर्धेचं प्राइस 1000 रुपये असतं. मला 1000 बद्दल हे नाही, मला गुलाबाचं फुल दिलं तरी मी आनंदाने स्वीकारेन. पण स्पर्धकांनी समजलं पाहिजे गेली 10 वर्ष 12 वर्ष स्पर्धेत आहे, त्या स्पर्धकांनी कुठेतरी थांबलं पाहिजे. नवीन चेहरे येत आहेत, ते बिचारे येणाऱ्या चेहऱ्यांना कुठेतरी संधी मिळेल. आज पिंगुळी गावातनं कुडाळमध्ये आली, कुडाळातनं जिल्ह्यात गेले, जिल्ह्यातनं आंतरराज्य स्पर्धा केल्या, आंतरराज्य टीव्ही चॅनल असं यश तिने मिळून आता ती 3004 मध्ये स्पर्धेला उतरत नाही. कारण का तर नवीन चेहऱ्यांना मिळत नाही. कुठेतरी मुलांसारखा एक विद्यार्थी तयार होते, ती चांगले डान्सर होऊ शकतील. पण नाही, आजही काही स्पर्धक हे 1000च्या बक्षिसाला 1500च्या बक्षिसाला मी जाऊ नका असं म्हणत, कुठेतरी देता गेला पाहिजे. पालकांना काय वाटतं की आपले पालक अमुक स्पर्धक आहे, मग ती स्पर्धा मारून जाणार, आम्ही जाऊन तिथे काय करणार, ही खच्चीकरण होतं. ते खच्चीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बऱ्याच ठिकाणी फोन आले की 2500च्या आसपास बक्षीस असताना मला अरे यावेळी मुलाचं नाव का दिलं नाही. म्हटलं सॉरी, कृपया राग म्हणू नका. मी असा निर्णय घेतला की कमी बक्षिसाला मी कमी म्हणत नाही, पण कुठेतरी नवीन चेहरा त्यांनी माझं कौतुक केलं. अतिशय चांगला निर्णय घेतला तो आणि मी भविष्यात आहे निर्णय. ऑलरेडी मला 2022ला स्पर्धा थांबवायच्या होत्या. म्हणजे आता थांबूया, नवीन चेहऱ्यांना आम्ही कुठे जिल्ह्याच्या बाहेर स्पर्धेला जाऊया.
पण बऱ्याच जणांचे फोन दिले. ज्या मुलीने 2010 पासून रंगमंच सांभाळून प्रामाणिक सेवा केली त्या मुलीने आता एवढ्या थांबायचं नाही. वयाच्या 28-32 वर्षाची मुलं रंगमंचावर नृत्य करतात. मग आता हिचं 22-23 वर्षाची मुलगी का थांबू नये म्हणून म्हटलं. नंतर आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या स्पर्धेला उतरायचं, छोट्या करायच्या नाही. मला त्या मोठ्या स्पर्धेत अपयश आलं तरी चालेल, पण ते आनंदाने स्वीकारायचं. आणि कुठच्याही परीक्षकांशी वाद हा विषय नाहीच, अजिबातच नाही, आणि ते आपल्या तत्वात नाही. एक प्रसंग तुम्हाला मुद्दाम सांगतो. देवगड तालुक्यात वाडामध्ये एक स्पर्धा झाली होती. त्यावेळी जवळजवळ 30-32 स्पर्धक होते आणि परीक्षक 2 होते आणि राधा नाचेगी 4 स्पर्धकांनी एकच डान्स केला. 4 स्पर्धकांनी एकच डान्स राधा नाचेगी आणि 4 नंबरला 1 2 3 4 4 राधा नाचेगीचेच नंबर काढले. माझ्या सोबत त्यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी मुंबईचे होते आयोजक. फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला काय घडला तो. मी खांब्याकडे उभा होतो, ते माझ्या बाजूलाच उभे होते. मी त्यांना दाखवतोय बघा परीक्षक डान्स बघतच नाहीये, जातीनिशी खालीच आपल्या दंग आहे. आयोजक एवढे म्हणजे त्यांना सगळं समजलं आणि शेवटी त्या याच्यावरती पहिला वाद माझा तिथे झाला एखाद्या स्पर्धेबाबत. पण आयोजक माझ्यासोबत होते कारण त्यांना वस्तू दाखवली, कारण मला ती मान्य नव्हती. चौघांना डान्स तो निकाल त्यानंतर जो विषय वेगळा, त्याला दाखवलं बघा संबंधित परीक्षक काय करतायत, स्पर्धा डान्स बघतच नाहीये, आपल्यातच मग्न आहे. नंतर तो जी व्यक्ती मला भेटले त्यांना मी विचारलं, म्हटलं डान्स बाबत एकंदर तुम्ही 4ही एकच डान्स काढले, 28 स्पर्धक असताना तुम्ही एकच डान्स कसे काढले? नाही तो आमचा निर्णय असं. म्हटलं काय तुमचं नॉलेज काय सांग मला. झाली जोरदार खडाजंगी झाली म्हणजे जो या. नंतर त्यांना समजलं ज्यावेळी पुढार झाली ती व्यक्ती साहित्य क्षेत्राची निगडीत व्यक्ती आहे, आजही व्यक्ती आयात आहे ती, आणि माझी त्याची ओळख नव्हती. आणि साहित्य क्षेत्राची कोमसापाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मी ॲज ए पत्रकार म्हणून होतो. चेहरा त्यांचा बघितला. त्यावेळी मी चर्चा केली, सर तुमचं आणि माझं त्या दिवशी भांडण झालं म्हणजे या विचार वस्तुस्थिती होती. आणि एकंदर मी जो एक बघला त्यावेळी सगळं सॉरी आमच्याकडून ते चूक झालं. त्यावेळी मान्य केलं, कारण त्यांना समजलं आपली चूक झाली. मला सांगा ज्यावेळी मी त्यांच्याशी वाद घातला त्यावेळी आयोजक माझ्या विरोधात आले पाहिजे होते ना. पूर्ण आयोजक माझ्या बाजूने, कारण वस्तुस्थिती समजली. ती वाड्याची स्पर्धा बंद झाली पण पुन्हा 3 वर्ष नृत्य सोसायटी तिथे होती. हे विषय अभिमानाने मला सांगत वाटतं, कारण ते सगळी टीम जी होती उपस्थित ती फार महत्वाची होती. म्हणजे ती त्याने बघितलं, अनुभवलं परीक्षक काय करतात. आणि मला सांगा एका डान्सला 1 2 3 4 नंबर कोण काढेल? राधा नाचेगी नृत्याला एवढे डान्स नाही नंबरामध्ये. खरंच खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या खूपच विचार करण्यासारख्या आहेत. काळाच्या ओघामध्ये त्याचा जर विचार केला नाही तर कुठेतरी हे जे व्यासपीठ म्हणजे रंगमंचाशी असलेलं नृत्य आहे, नृत्य स्पर्धा आहे, ती कदाचित पुन्हा होणारच नाही. अर्थात याला अनेक लोक जबाबदार आहेत, केवळ परीक्षकच जबाबदार नाही. आयोजकांनी म्हणजे आयोजक जेव्हा एखादी स्पर्धा घेतात तेव्हा आयोजकांचा पूर्ण विश्वास समोरच्या परीक्षकावर असतो. म्हणून मी तुझ्याकडे येईल, तू सुद्धा परीक्षण करतेस. तुझ्या वडिलांनी म्हणजे सखोल त्याचं अगदी आपण काय म्हणूया चिंतन मनन करून रसिकांसमोर मांडलं. त्यामुळे परीक्षकांनी कोणती भूमिका आणि कशा प्रकारे परीक्षण केलं पाहिजे? आपण जेव्हा त्या खुर्चीत बसतो त्या खुर्चीला पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. आणि समोरचा स्पर्धक डान्स असेल ठीक आहे, डान्स झाला नंबर द्या तुम्ही, पण डान्स नसेलच तर नंबर देणं चुकीचं आहे. कारण आपण परीक्षण करतो तसेच रसिक प्रेक्षक पण असतात की त्यांनाही नॉलेज असतं, कारण तेही बोलतात अरे काय नंबर दिलाय, ते पण तेवढेच परीक्षण करतात. परीक्षकांनी पूर्ण चार्ट असतो त्यानुसार परीक्षण करा तुम्ही. म्हणजे एक्सप्रेशन, हावभाव आहेत, वेशभूषा आहे, परत स्टेज कव्हर आहे, गाण्याची निवड आहे, आपण त्या गाण्यात काय प्रेझेंटेशन करतो यानुसार मार्किंगनुसार जर आपण परीक्षण केलं आणि हे बाकी सगळे जे परीक्षण करतात ते जर बाजूला ठेवले तर स्पर्धा ज्या 2016च्या आधी व्हायच्या स्पर्धा तशा होऊ शकतात. अलीकडे एक तुमच्या वडिलांनी एक विषय काढला की अकॅडमी काही झालेल्या आहेत, त्या अकॅडमी सुद्धा त्याला जबाबदार आहेत. अर्थात तुम्ही आता परीक्षक म्हणून सुद्धा तुम्ही जाता, अर्थात असा शेरा तुमच्यावर सुद्धा भविष्यात मारू शकतात लोक जेव्हा तुमची स्वतःची अकॅडमी असेल. मग अकॅडमी जे सांभाळतात त्या लोकांनी काय पथ्य पाळली पाहिजे? माझी अकॅडमी असेल तेव्हा मला जर एखाद्या स्पर्धेचं परीक्षण आलं आणि माझ्या अकॅडमीची जर मुलं असतील तिथे उतरणार तर मी त्यांना स्वतःहून नाही सांगेन, कारण तिथे माझी मुलं डान्स करणार आहेत आणि माझ्या मुलांचं मी परीक्षण करणं हे चुकीचं आहे, कारण तो डान्स मीच बसवलेला असणार.
त्यामुळे ते कुठेतरी अकॅडमीवाल्यांनी थांबायला पाहिजे की आपलंच मूल स्पर्धेत आहे आणि आपण स्वतः परीक्षक बसणं हे चुकीचं आहे. अलीकडच्या काळामध्ये मुळात असं सुद्धा मी स्वतः अनुभवलेलं आहे. मीही निवेदन करतो बऱ्याच ठिकाणी, अर्थात सिंधुदुर्गाच्या बाहेर जास्त असतो, इथे खूप कमी वेळा मला संधी मिळते किंवा मी नाही घेऊ शक्यतो. म्हणजे अलीकडे जर आपण बघितलं तर निवेदन हा खूप महत्वाचा भाग मानला जातो, कारण तो कृष्ण असतो पूर्णपणे त्या कार्यक्रमाचा. रंगवणं आणि पाठवणं हे त्याच्या हातामध्ये असतं. आणि अलीकडे कधी परीक्षक म्हणून सुद्धा हे मी अनुभव घेतलेला आहे की जेव्हा तुम्ही मंचावर येता तेव्हा मृणाल सावंत 500 स्पर्धांमध्ये पहिली नंबर, 800 मध्ये 800 नंबर त्याला गोल्ड मेडल मिळाली आहे, सिल्वर मेडल मिळाली, असलं काहीतरी सांगत असतात. ते सांगणं कितपत बरोबर? तो आता स्पर्धक म्हणून बोलली पाहिजे, परीक्षक म्हणून नाही. मला निवेदकांना हेच सांगायचं झालं की तुम्ही स्पर्धकाचं नाव सांगा आणि गाणं सांगा. स्पर्धकाने किती काय केलं त्यापेक्षा तो आता काय करणार आहे ह्याला खूप महत्व असतं. त्याने स्पर्धा केल्या, बक्षिसं मिळवली आहेत. तुम्ही एखादा कार्यक्रम असेल किंवा निमंत्रित डान्स असेल तेव्हा त्याचं कौतुक करणं गरजेचंच आहे, पण एखाद्या स्पर्धेला आपण जातो त्यावेळी त्याचं नाव आणि गाणं सांगणं गरजेचं आहे. मी गोव्याला स्पर्धा होते दोडामार्ग साटेलीला, त्या आयोजकांचं कौतुक करेन कारण त्यांचा एक नियम असतो, ते एक नंबर देतात. त्यात फक्त त्यांचा नियम असतो की फक्त स्पर्धकाचा नंबर पुकारायचा, कोड नंबर, नाव पुकारायचं नाही. आणि परीक्षण तसंच परीक्षक करतं, म्हणजे त्याची ओळख नाही, काही नाही, फक्त कोड नंबर सांगायचा स्पर्धकाचा. खूप छान. म्हणजे बऱ्याच ज्या मोठ्या स्पर्धा होत्यात, काही वक्तृत्व स्पर्धेला सुद्धा अशा प्रकारचा कोड नंबर दिला जातो जेणेकरून सगळी माहिती गुपित राहील. पण जर कोड नंबर दिला तर आमच्या निवेदकांचं काय होईल? ते बोंबलणार ना, कारण त्यांच्याकडे त्याशिवाय बोलायला काहीच नसतं, वाचन कमी असतं, अर्धवट ज्ञान असतं, मग सगळंच बोललं जाणार. फक्त रोल नंबर किंवा कोड क्रमांक 17 सांगितल्यानंतर ते काय सांगणार? त्यासाठी निवेदकांनी नृत्य किंवा नृत्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, आपल्या लोककला आहे, शास्त्रीय नृत्य आहे, त्याबद्दल अभ्यास करून बोललं तर कलाकारांना पण ते समजेल आणि समोर बसलेले प्रेक्षक ह्यांच्या पण ज्ञानात भर पडेल. म्हणजे एकंदरीत तुमचं हा दृष्टिकोन या निवेदकांबद्दल बघता खूपच त्याचं चिंतन मनन करणं गरजेचं आहे. नाहीतर मला भीती वाटते की कदाचित निवेदक सुद्धा याच्यामध्ये नाही आहेत की काय परीक्षक, निवेदक आणि जो स्पर्धक असेल तो, हे तिघे मिळून तर काही सिंधुदुर्गाची दिशाभूल तर करत नाही ना, असं शंकेचं पाल नक्कीच चुकते. पुन्हा मी आपल्या पालकांकडे जाईल. तुम्ही जेव्हा अशा अनेक स्पर्धा बघता, आता काही विषय तुम्ही स्पष्टपणे मांडलात, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाचा डान्स चांगलाच झाला असं वाटतो. ज्याने त्याला घडवलंय, ज्याने त्याला शिकवलंय ते नृत्य, ते चांगलंच आहे असं प्रत्येक गुरुला वाटतं. ते वाटू नये या मताचा मी नाहीये. पण अलीकडे म्हणजे परीक्षकांबरोबर जी वाद घालण्याची पद्धत आहे ती कुठेतरी दहशतवाद निर्माण करते असं मला वाटतं. तुम्ही पालक म्हणून याच्याकडे कसं बघता? निश्चितच ही दहशताची भूमिका म्हणावी लागेल. पण त्याच्या अगोदर मी हे सांगू इच्छितो की आपल्या मुलीने डान्स केला त्याचं कौतुक आपण करू नये. त्याचं कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल परवा दिवशी मुलाचा कणकवलीला डान्स झाला, मागच्या केसामध्ये काय म्हणतात त्याला गजरा खाली म्हणजे पडला नाही इथपर्यंत आला. पण मला ते डान्स संपल्यानंतर मी सांगितलं, म्हटलं नाहीये ते मार्क कमी होणार नव्हता, पण मला ते योग्य वाटलं नाही. म्हणजे पालकांनी मुलीचे कौतुक किंवा मुलाचे कौतुक करू नये. माझी मुलगी सरस आहे नाही, इतरही सरस होऊ शकतात. गोडवे कोणी इतरांनी गायचे असतात, पालकांनी गोडवे स्वतः कधी गायचे नाही. या विषयावर तुम्ही तुझ्या प्रश्नाला अनुसरून विचारतो. म्हणजे प्रत्येक पालकाला आपली मुलीचे डान्स अवघड वाटतात, ते असू नये. कारण आपल्यापेक्षा सरस कोणतरी असू शकतो, ही भावना जो जोपासतो तो खरा स्पर्धक. आणि रंगमंचाची प्रामाणिक सेवा करतो आणि अपयश हे सर्वश्रेष्ठ मानतो तो खरा स्पर्धक मी मानतो. दुसरी गोष्ट दहशतवाद, हे निश्चितच आता निर्माण झालेली भावना आहे. जो म्हणतो माझ्यापेक्षा हुशार कोण, मीच सर्वा, माझ्या पुढे कोण हुशार असू शकत नाही, मला हे येतं, त्याला ते येतं, त्याला वेस्टर्न मधलं काय येतं, त्याला कथ्थक मध्ये काय येतं, त्याला भरतनाट्यम मध्ये, असे अनेक प्रश्न. म्हणजे रंगमंच काय हे त्याला माहितीच नसतं. माझ्या मुलाला किंवा मुलीला नंबर मिळाला पाहिजे यासाठी वाद घालणे, हे वादाचं कारण हे आता स्पर्धा ज्या कमी झाल्या. मगाशी तुम्हाला बोललो जे 225, 250, 2016च्या आतमध्ये स्पर्धा व्हायच्या वर्षभरात, 23 वर आलेला आहे. म्हणजे
2023 टू कालची कुंभार माठची स्पर्धा 23 संख्याही होते. म्हणजे गृहीत धरा भविष्यात आणि स्पर्धा, फॉर एक्झाम्पल त्याच्या अगोदर सुद्धा 2 दिवसापूर्वी खवण्यामध्ये स्पर्धा झाली, तेही सुद्धा असाच वाद झाला. आम्ही त्या स्पर्धेला नव्हतो. त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी आम्ही स्पर्धा घेणार नाही, संपला. म्हणजे आणि मायनस झालं. आता ज्या स्पर्धा काही टिकल्या त्या कशा, कालची कुंभार माठची सातत्याने स्पर्धा सुरू आहे ती, म्हणजे 14-15 वर्ष ती कंटिन्यू अशा स्पर्धा आहेत त्या अजून आहेत. म्हणजे नावलौकिक मिळवल्या स्पर्धा त्या थांबणार नाही. त्या जरी किती वाद झाले तरी तिथे वादाचा कारण नाही, कारण अप टू डेट असतं, मॅनेजमेंट सगळं अफलातून असतं, त्याबद्दल विषय नाही. असे जे स्पर्धा आहेत ते नामांकित स्पर्धा आहेत त्या थांबणार. पण ज्या ज्या गाव पातळीवरती आता लोक कसं नृत्य स्पर्धेच्या ऐवजी खेळ पैठणीचा याच्यामध्ये, कारण ते विषयच नाही, संघर्षच नाही. तू तळ्यात मी मळ्यात, तळ्यात असेल तो चेंडू तुझा पडला माझा पडला, संपला विषय. म्हणजे ते परीक्षकाची गरजच नाही. समोर दिसतंय ना, जिथं चेंडू पडला तू बाद झाला, तळ्यात नाही तू मळ्यात नाही बाद झाला, म्हणजे त्याला सांगण्याची गरज भासत नाही. अशा स्पर्धेने आता जागा घेतलेली आहे. वस्तुस्थिती आहे. आता जे मी सांगतोय तुम्हाला, ज्या आता नृत्य स्पर्धेचे ज्या ठिकाणी होत होत्या त्या ठिकाणी खेळ पैठणी सुरू झाले ना, म्हणजे सरासरी 2021 पासून कंटिन्यू सुरू झाल्यात आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यात. आता जस्ट याची विजयदुर्गची मोठी स्पर्धा त्यांनी बंदच करून टाकली, अन्य कार्यक्रम सुरू केले. हे छोटे छोटे कार्यक्रम, शाळेतील मुलांची नाटुकली घेऊया, दशावतार, आता लहान मुलं दशावतार तो घेऊया, अशा पद्धतीने कार्यक्रम दिवस मोकळा करतात कार्यक्रमाने. हे वाद नको आम्हाला. म्हणजे थोडक्यात आम्हीच आमचे दुश्मन बनलेलो. आणि स्पर्धा जवळजवळ सिंधुदुर्गात मी सांगतो 2024 ना 2027-28 मध्ये माझ्या मते एक अंकावर राहतील असं मला तर वाटतं. आता दुहेरीच अंक आलाय, एक अंक कुठचा, जे नामांकित, जे कित्येक वर्षापासून कंटिन्यू सुरू आहे अशा स्पर्धा ज्या चालू आहेत. आता उदाहरणार्थ कालची कुंभार माठची जी सातत्याने सुरू आहे, वायरी भूतनाथची एक असते ती कंटिन्यू अशा पद्धतीची. आजरा रामेश्वर मंदिरची स्पर्धा आहे, ज्या नामांकित आहेत, कंटिन्यू आहेत, सातत्याने 33 वर्ष स्पर्धा घेत आहेत. असे स्वागत आहेत. उदाहरण नाटकं असतात ती, आता आपलं कुडाळ शहर मंदिर आहे, 45 वर्ष भजन स्पर्धा घेते, त्या टिकणार, काही झालं तरी खंड पडणार नाही. असं फॉर एक्झाम्पल आता आकडा 9 पर्यंत येईल. आता ह्या सगळ्याला म्हणजे याची सगळ्याची चिंतन मंडळ, खरं तर आपण मृणालचं कौशल्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होतो, पण ह्या कौशल्यापेक्षा स्पर्धांमध्ये किती घमसान चाललेलं आहे, कशा प्रकारच्या या स्पर्धा वेगळ्या दिशेनं जात आहेत. आणि सिंधुदुर्गाची चांगली संस्कृती आहे. खरं तर असं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं, मापात कधी पाप करू नये, कारण मापात जर पाप केला तर आयुष्याचा लेखाजोखा मांडणारा परमेश्वर तुम्हाला कुठे अडकवेल ते सांगू शकत नाही. आणि प्रभुणेसारखी खूप न्यायी माणसं आपल्याकडे होऊन गेलेली आहेत. आज आमचे न्यायमूर्ती आहे सुप्रीम कोर्टचे, ते सुद्धा त्याच धर्तीचे आहेत. एवढी सगळी प्रामाणिक माणसं, जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसता तेव्हा तुमची ती नैतिक जबाबदारी असते की चांगलं वाईट योग्य प्रकारचे जोखावं. आणि माझं तर आता मृणालने मगाशी क्लिअरच केलं, ज्यांची अकॅडमी आहे त्यांना कितीही रिक्वेस्ट केली आयोजकांनी तर कृपया त्या ठिकाणी जाऊ नये. मी सुद्धा एक सामान्य शिक्षक आहे, पण माझी मुलं ज्या वक्तृत्व स्पर्धेत असतात त्या ठिकाणी मी परीक्षण करत नाही, कारण मी त्यांना घडवलेलं आहे. त्यामुळे माझ्याच मुलांचं परीक्षण मी का करू? म्हणजे हा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत नाही किंवा ही सल तुमच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही उत्तम परीक्षक होऊच शकत नाही आणि आपल्या मुलांचं परीक्षण आपण करूच शकत नाही. म्हणून तुला काय वाटतं? हो, आपल्या मुलांचं परीक्षण म्हणजे आपणच बसवलेलं. आपलं मूल सर्वांनाच, म्हणजे तो गुरु असू दे किंवा आई वडील असू दे, बरोबरच वाटतं. त्यामुळे प्रत्येक पालकांना मी सांगू शकते किंवा पालकांपेक्षा मी स्वतः कलाकाराला सांगू शकते, आपण जेव्हा स्टेजवर डान्स करतो तेव्हा स्वतःचं परीक्षण स्वतःच करा. तिथे नंबर का आला नाही हे दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आपण का नाही आलो हे आपण स्वतःला विचारलं की त्याचं उत्तर स्वतःच मिळणार, की आपल्याला काय चुकलं किंवा काय झालेलं त्या स्पर्धेत की नाही नंबर आला. पण जर परीक्षकच चुकीचे असतील तर मग काय करायचं? परीक्षक चुकीचं असेल तर मग आपण काय करू शकत नाही. प्रेक्षक आणि रंगमंचाची सेवा करायची, कधी ना कधीतरी यश येणार. कधी ना कधीतरी, तोपर्यंत संयम पाहिजे ना. सगळे तुमच्यासारखे थोडे नसतात. संयम खूप महत्वाचा आहे आयुष्यात. काय म्हणजे काय गरज आहे तुझ्या क्षेत्रामध्ये संयमाचं काय स्थान आहे? आपण जी कला सादर करतो ना त्यात आनंदाने कला सादर करायची. प्रेक्षकांची जी टाळी असते ती बक्षिसापेक्षा खूप मोठी असते आमच्यासाठी. त्यामुळे त्या
त्यात आनंद मानावा कलाकाराने. नंबर येत आहेत जात आहेत, आज नंबर आहेत तर उद्या नाही, पण प्रेक्षकांची जी वाव असते किंवा स्टेजवर खाली उतरल्यानंतर एखादी आजी बोलते किंवा एखाद्या आजोबा किंवा एखादा वयस्कर व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येऊन बोलतात की लहान मुलं किती छान डान्स झाला, हे खूप महत्वाचं असतं. विजेता पद मिळतंच, पण ते जे बोल असतात ना ते खूप असं किती वेळा तुम्हाला ऐकावं लागलं? खूप वेळा. मग त्यावेळी कसं फील वाटतं? खूप छान वाटतं. म्हणजे आपण जी कला सादर करतो ती आपण 100% दिली आहे. म्हणजे त्यांना खूप आवडली. आपण जे मनापासून तिथे सादर करतो त्यांच्यापर्यंत पोहोचलोय. आणि मंदिरात जाऊन आपण जी पूजा करतो ती आम्ही कलाकार स्टेजवर पूजा करतो नटराजची. म्हणजे ते पावन झालं अशी एक फील होतं. खूप छान समन्वय साधला तिने. म्हणजे मंदिराचा आणि रंगमंचाचा, म्हणजे रंग जे आपण प्रेझेंटेशन करतो ती सुद्धा माझी एक भक्ती आहे आणि ती समोरच्या असलेल्या रसिकांपर्यंत गेली की आपण कृतज्ञताज्ञ होतो, धन्य होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता एक स्पर्धक म्हणजे माझ्यासमोर सुद्धा काही मुलं तुला बघत असतील दीदी दीदी म्हणून, अनेकांनी तुझा डान्स बघितलेला असेल, त्यामुळे त्यांच्यासाठी मला प्रश्न हा विचारायला आवडेल की जेव्हा आपल्याला जिंकायचंच असतं, पहिल्या 3 नंबरामध्ये यायचंच असतं, तेव्हा काय रणनीती असली पाहिजे आपली? जर परीक्षक चांगले आहेत, तज्ञ आहेत, ते कुठेही गोंधळ घालणार नाहीत किंवा साठे लोटे करणार नाहीत, अशा वेळी नेमकं काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? आपण जो डान्स करतो त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. एखादा डान्स फॉर्म निवडायचा असेल, मी आता वेस्टर्नवर क्लासिकल करते, डान्स फॉर्म नवीन आहे, बॉलिवूड कथ्थक आहे, तर ते प्रेझेंट करताना आम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते. त्याचा कॉस्ट्युम, एखाद्या शास्त्रीय नृत्याला वेस्टर्न टच द्यायचा असेल तर त्याचा कॉस्ट्युम कसा हवा, त्याची वेशभूषा कशी हवी, स्टेजचा वावर कसा हवा, किंवा एखादा बीट असेल तर तो कसा पकडायचा, आणि त्याची प्रॅक्टिस आणि ते रंगमंचावर तोडीस तोड सादर करणं खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी नम्रासाठी खूप महत्वाच्या असतात. आणि ह्या जेव्हा आपण गोष्टी परिपूर्ण करतो, आता डान्सचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? एखाद्या फिल्मचं सॉन्ग निवडतो. क्लासिकल सॉन्ग असेल, माझं जुनं क्लासिकल सॉन्ग आहे अभिजा रसिया, त्यात बीट होते, ते बीट कोणत्या प्रकारे वाजतात, तो कोणता ताल आहे किंवा 3 ताल वाजतोय, 8 पट वाजते, कुठचे वाजते, तो आपण तिथे कोणतं कोरिओग्राफी केली पाहिजे. एखादी थीम करताय म्हणजे थीम फक्त न करता त्यात डान्स पण हवा, कारण रेकॉर्ड डान्स स्पर्धेला ते खूप महत्त्वाचं असतं. थीम करताना आपण डान्स पण सोबत ठेवला पाहिजे. एखाद्या पिक्चरचं सॉन्ग असेल त्यात पूर्ण अभ्यास, मग ती स्टोरी काय आहे, ती हिरोईन कोण आहे, कारण परीक्षक आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा असाही प्रश्न विचारला जातो की एखाद्या सॉन्ग कोणी गायले, हा पण प्रश्न विचारला जातो की हे फिल्म सॉन्ग आहे, हे तुझे सादर केले ते कोणी गायले, त्याचा पूर्ण अभ्यास. म्हणजे ते कुठच्या तालात आहे, लयीत आहे, त्याच्यावर एक्सप्रेशन कसे आले पाहिजे, त्याचे स्टेप कसे आले पाहिजे, स्टेज कव्हर कसं व्हायला पाहिजे, स्टेप रिपीट होता का म्हणे, याचा सगळा अभ्यास करावा लागतो एका 4 ते 5 मिनिटाच्या डान्स. म्हणजे सगळं, म्हणजे पूर्णपणे डीप जाऊन सगळं करावं लागतं आणि त्यानंतर कुठेतरी यश हाताला मिळतं किंवा निसटून सुद्धा जातं. आता मी तुमच्या वडिलांकडे जाईन. आता पालक म्हणून अगदी 2,500 पेक्षा जास्त बक्षिसं तुमच्या शोकेसमध्ये अगदी छान विराजमान झालेली आहे. म्हणजे घरी गेल्यानंतर तुमच्या अगोदर ती स्वागत करतात लोकांचं. कसं फील होतं? आता एकूण 14 वर्षाचा प्रवास पाहता 2,842 मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यानुसार, त्यामध्ये 2,100 नृत्य स्पर्धा आहेत आणि उर्वरित 742 आहेत ते नृत्य शो झालेले आहेत. एकूणच हा प्रवास पाहता एक आनंद, पहिला सांगण्याचे मला विशेष आनंद वाटतो की 195 देशामध्ये मृणालचं नाव गेलेलं आहे. ते सुद्धा आंदुरला येते. कथ्थक जुगलबंदी, कथ्थक पकवायची जुगलबंदी होती आणि तो लाईव्ह कार्यक्रम होता आणि ती संधी आम्हाला महेश सावंत सर, त्यावेळी विद्यमान सभापती संजय वेंगुर्कर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला होता आणि मृणालच्या आदरणीय गुरु अनुषा गांधी यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम मिळाल्यामुळे आम्हाला 195 देशामध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर सांगायचं म्हणजे एक महत्त्वाचं सांगायला विसरलो मी, वरळी येथे कार्यशाळा होत होती. वरळी येथे कार्यशाळा होत असताना पंडित बिरजू महाराज या 432 मुलांची निवड होती तिथे आणि त्यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, ऑल ओव्हर राज्यातून ती मुलं आलेली असतात. मला विशेष म्हणजे माझ्या अविस्मरणीय क्षण असा म्हणावा लागेल की 40 मुलांची बॅच होते आणि 40 मुलांची बॅच असताना ते स्वतः बसलेले असताना मृणाल ही 4थ्या रांगेमध्ये होती आणि 4थ्या रांगेत असताना अवघे माझ्यामध्ये 30 ते 35 सेकंद ते तिच्याच बोलले असते. बोलून घेतलं 4थ्या, बाळ इकडे
आल्यानंतर कुठून आलीस तू बाळ? तर म्हणतो सिंधुदुर्गातनं. तू ज्या गिरक्या घेतल्यास एक भविष्यात एक चांगली नृत्यांगना होणार हे माझा आशीर्वाद तुला आहे. आणि अवघ्या 30 ते 35 सेकंद त्यांचं बोलणं म्हणजे माझ्यासाठी म्हणजे आउट ऑफ आहे, म्हणजे त्याबद्दल येत नाही. म्हणजे जी मी 14 वर्षात जी मेहनत तिने केली आणि त्याची पोचपावती म्हणेन पंडित बिरजू महाराजांचं हे आशीर्वाद आहे हे मी मानतो. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हा प्रवास करताना अनेक खाचखळगे पाहिले, अनेक स्पर्धा केल्या आणि एक सांगावंसं वाटतं की घाटमाथ्यावर जेव्हा मी स्पर्धेला जातो त्यावेळी मला प्रचंड चिड येते. निवेदकचा विषय सांगायचा झाला तर निवेदक असतो, माईक हातात घेतलेला असतो, मग स्पर्धाचं नाव घेतलं जातं लावणी सम्राज्ञी. 11 वर्षाची मुलगी लावणी सम्राज्ञी काय असू शकते मला सांगा ना. 11 वर्षाची मुलगी लावणी सम्राज्ञी म्हणून जातात. छोटासा मुलगा मास्टर म्हणून त्याला उपाधी दिली जाते. मला ती लावणी सम्राज्ञी म्हटलं तर सुलोचना दिदींची आठवण होते. म्हणजे जो फार मोठा किताब 11 वर्षाच्या मुली देतात. जी कधी कधी मुलं चित्रपटामध्ये नसतात त्यांचं नाव अनाउन्समेंट केलं जातं, अमुक चित्रपटात काम करते, अमुक सिरियल मध्ये काम करते. असं बोगस दिखाऊपणा परीक्षकांना सादरीकरण करू नका. आयुष्यात जे तुम्ही मिळवलंय ते खरोखर आहे तेच तुम्ही दाखल करा. आमच्या सिंधुदुर्गात सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून कोण कुठेतरी एकतरी पोचतो आणि समोर त्याचा विस्तार एवढा केला जातो की अरे बापरे ही स्पर्धा एवढी मोठी आहे. म्हणजे मगाशी तुम्ही बोललात निवेदक जे काय मनाला वाटेल ते बोलतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम इतर मुलांवर होतो. परीक्षक तज्ञ असेल तर तो परिपूर्णच असणार, तो त्याच्याशी त्याचा काढीचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही, सत्य आहे. असे परीक्षक जिल्ह्यात लाभले, भविष्यात लाभावे. जो मधला पिरियड जे काही परीक्षक लाभले ते कुठेतरी थांबले पाहिजे. प्रामाणिकता परीक्षक दिसले पाहिजे. कुणाचे ते अपयश आलं तर निश्चितच पराभूत करा तिला. पण जे जाणून बुजून जर अपयशाला तुम्ही जर कल्पना करून तिला हेच करायचंय, बादच करायचं तर हे तुम्ही जरी बाद केला तर रंगमंचावर कधीच तुम्हाला माफ करणार नाही. हे सत्य त्रिवार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर वेंगुर्ल्यात अलीकडे एक स्पर्धा झाली. 5 जण परीक्षक होते. एका परीक्षकाने मुलाला चक्क 12 मार्क कमी घातले. 12 मार्क कमी घालून 1 नंबरच्या लेवलला आले. त्यातले 4 स्पर्धा वेंगुर्ल्याचेच होते, एक वाडी सावंतवाडीची होती. मला सांगा ना माझी कुडाची कोण नाही काय नाही. 4 परीक्षकांमध्ये गुण 1 नंबरचे म्हणजे 12 मार्क कमी असून 4 परीक्षकांचे गुण एका नंबरला मिळतात. म्हणजे विचार करा ना, म्हणजे हिचं दूरदृष्टिकोन करता हिला बादच करायचं, पण ती बाद झाली नाही, रंगमंचाने सावरलेलं आहे. आयुष्यात हे प्रचंड अनुभव घेतलेत, पण ती रंगमंचाची आयुष्यात बेईमानी कधी करायची नाही. यश अपयश काय असेल ते रंगमंचाला सामोरे जायचं, रंगमंचाशी करायचं. आयुष्यात तीच आम्ही शिदोरी घेऊन वाटचाल करतो आणि भविष्यात तीच शिदोरी घेणार. किती खाचखळगे आले, किती अपयश आलं, त्या अपयशाने आम्ही कधी खचून जाणार नाही. हे अपयश आम्ही यश मानून पुढे प्रवास करू, पण कधी थांबणार नाही. हे त्या नटराजाला प्रामाणिकतेने मी सांगू इच्छितो. एवढंच आयुष्यात मी मोठं कमवलंय आणि हीच आमची मोठी बक्षिसाची पोचपावती आहे. आणि जे काही 2842 जे आम्ही स्पर्धा नृत्य शो केले आणि आज जे घरात जे वैभव जे प्राप्त झालेलं आहे, विविध ट्रॉफी आहे, हे ट्रॉफी आमचं भूषण आहे आणि ते भूषण आम्ही आबादित ठेवलेलं आहे. आणि ही आमची पोचपावती. काही जण ट्रॉफी अक्षरशः कोणत्यामध्ये ठेवतात, ही मला म्हणजे शॉकिंग आहे. अक्षरशः शोकांतिका म्हणावी लागेल. म्हणजे स्पर्धक एक आपण ट्रॉफी म्हणजे आपण दैवत मानतो. जसे कर्तक क्षेत्रामध्ये घुंगरू या आपलं दैवत आहे. घुंगरू पायात असताना चप्पल घातलं जात नाही, चप्पल हातात घेऊन ही चालत आलेली आहे, पण कधी चप्पल पायात करून आजही मी स्पर्धकांना बघितो पायात चप्पल असतात, घुंगरू पायात असतात, चप्पल देवता आहे शेवटी. घुंगरू आपण जे मानतो ते चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. नृत्यशैली जर बदलली, हे चित्र बदललं नाही तर भविष्यात अतिशय कठीण आहे. हा खडतर प्रवास आहे. नृत्य क्षेत्राला कुठेतरी एक पूर्णविराम मिळेल हे मी या निमित्ताने काही वर्षांनी तर निश्चितच मिळेल आणि त्याची जागा वेगळा प्लॅटफॉर्म घेईल हे निश्चित आहे. एक बाप मनापासून व्यक्त होतोय. त्यांची असलेली तळमळ या ठिकाणी प्रकर्षाने दिसते. त्यांच्या डोळ्यामध्ये असलेले जे भावना आहेत त्या भावना रसिका भाऊ तुमच्या माध्यमात तुमच्यापर्यंत प्रहारच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो. खरं तर हे सांगण्यासाठी आपण ही चर्चा घेतली नाहीये, तर मृणालचा प्रवास जो आहे तो आपण सांगण्यासाठी ही चर्चा घेतली होती. अर्थात काही कोण दिसत नसतात आणि ते रसिकांसमोर येणं खूप गरजेचं असतं. मी या ठिकाणी माझ्या निवेदक मित्रांना या ठिकाणी जाहीर आवाहन करेन, परीक्षकांना जे काय करायचं त्यांना करू दे, त्यांचं शिक्षा करणारा जो देव आहे. तुम्ही मात्र या भानगडीत पडू नका, उगाच विनाकारण कोणाला चढवू नका, कारण तुम्हाला तिथे कोणाला उगाच विनाकारण मोठं करण्यासाठी आलेलं नसतात. तुमची मर्यादा जबाबदारी नीटपणे पार पाडा, जेणेकरून एखाद्या पालकाला असा आक्रोश करावा लागणार नाही.
आज जर आपण बघितलं तर केवळ तुमच्या नृत्य क्षेत्रातच नाही तर दशावतारी क्षेत्रामध्ये सुद्धा हे किताब अनेकांना लागतात. अनेक जण अगदी लहान वयातच लोकराजापर्यंत बनतात हे त्या आणि अनेक किती आता म्हणजे आपल्याला बालगंधर्व सुद्धा पीक आलेलं आहे आमच्या दशावतारामध्ये सुद्धा. त्यामुळे हे अज्ञान ह्या लोकांचं असतं, त्या कलावंतांचा काही संबंध नसतो त्याच्याशी. जे हे लोक ज्या मोठे करणारे असतात त्यांनाच मुळात त्या शब्दाचा अर्थ माहिती नसतात. लोक घेतात म्हणून आपण घेतात आणि परिणामी त्याची मग जी फळं असतात किंवा त्याचे जे दूरगामी परिणाम असतात ते घातक असतात. जसं तुम्ही आता लावणी सम्राज्ञी नावाचा जी पदवी सांगितली ती मिळण्यासाठी तिला आयुष्य घालावं लागलं आणि त्यानंतर कुठेतरी तिला ती पदवी मिळाली. या सगळ्याचा ओहापोह केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम देताना मी पुन्हा एकदा मृणालकडे जाईन की मृणाल, हा जो प्रवास आहे तुझा 14 वर्षाचा, खरं तर 14 वर्ष आमचे श्रीराम वनवासामध्ये राहिले होते आणि त्यानंतर त्यांना राज्याभिषेक झालेला होता. आज जर आपण बघितलं तर सध्या देशामध्ये हर्षली अयोध्या नगरी हे वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी राम आहे. तो राम कामात यावा, नृत्यातही यावा आणि तुमच्या चांगल्या आचरणातही यावा. परीक्षकांमध्ये तो राम दिसावा आणि त्या रामाचं परीक्षण करताना खरंच चांगलं परीक्षण व्हावं हा उदात्त हेतू घेऊन आपण पुढे जात असताना ह्या 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे जे काही यश आहे त्या यशाचं श्रेय तू कोणाकोणाला देशील? ह्या यशाचं श्रेय मी सर्वप्रथम मम्मी पप्पा, त्यांनी सपोर्ट केला नसतेच इथे. त्यानंतर माझ्या पहिल्या गुरु डान्सच्या सवनुजा अनिल गांधी, त्यांच्यामुळे मी कथ्थक विशारद होऊ शकले. त्यानंतर झुंका गिराले माझं ज्यांनी बसवला, आदेश वैद्य आणि मेघा वैद्य या दोघांना. आणि माझं पूर्ण म्हणजे सिंधुदुर्गातील सर्व मंडळ असतील, सर्व परीक्षक असतील ज्यांनी मला चुका किंवा सुधारणा सर्व सांगितलं आणि माझं शाळा, कुडाळ स्कूल, कॉलेज यांनी मला सपोर्ट केला सगळ्या बाबतीत. सर्वांना मी श्रेय देईन, सिंधुदुर्गातील सर्व वासियांना की प्रेक्षकांना, मंडळ सर्वांना श्रेय देईन की आज मी इथे आहे ती त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाचमुळे. धन्यवाद मृणाल, तुला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या वर्धिष्ठ शुभेच्छा. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपण आपला अमूल्य वेळ दिला. महिला दिनाच्या औचित्यानं का असेना, अगदी वय जरी लहान असलं तरी व्यक्त होण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. यानंतर मी पुढचा समारोपीय प्रश्न तुझ्या वडिलांना विचारेन की त्याने अनेक व्यथा या ठिकाणी भरघोस मांडून दाखवल्या. अर्थात प्रहार हे प्रत्येकाचं आहे, प्रत्येकाचं म्हणजे जे जे चांगलं आहे ते आम्ही लोकांसमोर आणतो आणि जे जे वाईट आहे त्याच्यावर गंभीरपणे आम्ही टीका करतो. कारण इथे प्रहारला शब्दाची सत्याची धार आहे आणि हे सत्य आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. तुम्ही आता पालक म्हणून तुम्हाला मला विचारायचं की तुमच्या पुढच्या स्पर्धेसाठी म्हणजे पुढच्या स्पर्धा कशा असाव्यात, परीक्षण कसं असावं, आयोजन कसं असावं आणि एकंदरीत परीक्षकांचे आई वडील किंवा पालक म्हणून त्यांचं वागणं कसं असावं हा एकत्रित समावेश आम्हाला तुमच्या माध्यमातून ऐकायला आवडेल. मी तर पहिला आयोजकांबाबत बोलेन. आयोजकांनी जे काही आता आमच्या 14 वर्षा प्रवासात जे काही परीक्षक अनुभवले त्यांना माहितीच असतं. स्पर्धकांचे फोन येतात ते आयोजकांनी परिपूर्ण परीक्षक कोण असेल, बरं त्यांचं मानधन जास्त असेल पण ते परिपूर्ण परीक्षक असे द्या की त्याचा अभ्यास कुठचाही डान्स असेल तर त्यांना स्पर्धकांना सांगता आला पाहिजे. सेकंड गोष्ट, परीक्षक जिल्ह्यातले परीक्षक जे काही नामवंत आहेत आता 2015 पर्यंत अभ्यासू परीक्षा म्हणून होते पण दरम्यानच्या कालावधीत काही वगळता तिथे तसं चित्र राहिलेलं नाहीये. मी करेन ते सर्वा अशा पद्धतीने होतं आणि त्याच्यामुळे वाद वाढलेले आहेत. परीक्षक चांगले नेमा, आयोजकांनी त्याकडे जातीनिशी लक्ष दिलं पाहिजे. स्पर्धकाच्या पालकांनी आपण करत असलेला डान्स आणि त्या डान्सला साजेशी वेशभूषा, रंगमंचाचा वावर, आपला मुलगा किती किंवा मुलगी किती परिपूर्ण करते हे पहिले अभ्यासा. नंतर परीक्षकांना वाद न घालण्यापेक्षा त्यांना विचारा की बाबा माझंही काय चुकलं, कुठे डेव्हलप केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. कारण अलीकडे असंही चित्र झालं की आता अलीकडे एक मोठी स्पर्धा झाली की एक पुण्याची स्पर्धक होती. त्या स्पर्धक कशी ज्यावेळी स्पर्धेचा निकाल लागला त्यावेळी तिने संबंधित जिचा नंबर 1 आला ती स्पर्धेतच बाद होती. म्हणजे स्पर्धेत आणि जी 1 नंबर आली त्या स्पर्धकाच्या गाडीमधून दोन्ही परीक्षक आले. ही मुलगी कधी दाखवते, जर तिचा नंबर तिथे 1 आला असता तर दाखवलं नसतं. ज्यावेळी पहिलं जर तिने दाखवलं असतं किंवा परीक्षेत तिच्या गाडीतनं आले, नंबर सोडून दे, केवळ ती नंबरासाठी होती. ज्यावेळी ती त्या मुलीचा त्याने नंबर दिला, परीक्षक ज्याच्या गाडीतनं आली उतरले, फोटो काढला तिने.
निकाल जाहीर झाल्यानंतर त्याने आयोजकांना फोटो दाखवला की संबंधित 2 परीक्षक ह्या मुलीच्या गाडीतनं आले. तिचा स्वार्थी दृष्टिकोन काय होता, त्या परीक्षकाने मला जर नंबर दिला असता तरी दाखवून ठेवलं असतं. हा, ती जर अगोदर तिने जर निकाल दिला असता हे असं चित्र आहे तर परीक्षक तिथे तात केला असताना हे चित्र बदललं पाहिजे. हे आत्मलेखन आहे, फोटो दिला, प्रत्यक्ष दाखवलेला आहे. असे अनेक गोष्टी आहेत. परीक्षक स्पर्धकाच्या गाडीतून येतात, जिल्ह्याच्या बाहेर जातात, असं चित्र आहे. ते कुठे थांबलं पाहिजे. तो स्पर्धक परिपूर्ण असेल, खणखणी नाणं असेल तर तो योग्य असं तो योग्य न्याय द्यावाच. कारण सगळं ते, कारण नंतर एवढा तो वाद झाला की चित्रच वेगळं झालं की शेवटच्या क्षणापर्यंत आयोजकांनी सांगितलं की ह्या दर्जाची स्पर्धा या क्षणात आम्ही बंद करणार, पुढच्या वेळी जिल्हास्तरीय स्पर्धा घेऊ, इथपर्यंत आयोजक आले. हे चित्र असं निर्माण झाल्यामुळे, कारण जी मुलगी पुण्याची होती त्याला त्या संबंधित परीक्षकाने त्या पट्ट्यामध्ये बऱ्याच वेळा नंबर दिला. तिला वाटलं की यावेळी मलाच नंबर मिळेल. केवळ तो फोटो काढून ठेवला, फोटो काढून त्यामध्ये नंबर कुठेच बसले नाही, 1 2 3 4 मध्ये कुठेच नाही. पण शेवटी आयोजकांना हा फोटो दाखवला. हा फोटो म्हणजे निकाल लागून गेला. ती स्पर्धा बक्षीस घेऊन गेली, भव्य ट्रॉफी घेऊन गेली. असा विषय, असे विषय करता का? म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्याचा धनी आयोजक मंडळ होतात. या आयोजक मंडळाने या सगळ्या गोष्टीला फेस कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचे श्रम त्यामध्ये बाहेर जातात. कोणत्याही आयोजक मंडळाचा असा हेतू नसतो की कोणाला तरी डावलणं त्यांचा शुद्ध हेतू असतो, व्यासपीठ मिळवणं. पण या अनुषंगाने आपण आज अनेक गोष्टी तुम्ही उघड मांडल्या. ह्या आयोजकांनाही ऐकल्या असणार, स्पर्धक मित्रांनी ऐकल्या असणार, परीक्षकांसाठी तर त्या खूप महत्वाच्या आहेत. निवेदकांचाही त्यामध्ये असणारा जो काही वाटा आहे, खारीचा म्हणा किंवा सिंहाचा म्हणा, तोही त्यांच्यापर्यंत गेला. एकंदरीत कुठेतरी त्या थांबणं खूप काळाची गरज आहे. आज आपण मृणालच्या माध्यमातून एका नृत्यांगनेचा प्रवास कसा होता हे शोधत असताना पडद्या मागचे काय चालतंय हे आपण प्रत्यक्ष अनुभवलं, तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला. अर्थात हे सगळंच तुम्हाला आवडेल किंवा आवडावं असा आमचा हेतू नाहीये, पण जे जे चुकीचं आहे त्याच्यावर वेळीच प्रबंध घालणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार करा. आपला सिंधुदुर्ग ही परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हे खूप मोठं संचित आहे. दशावतार सारखी लोककला या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन केली जाते. कोणत्या प्रकारचं ज्याला आपण काय म्हणतो प्राउंटिंग न करता किंवा कोणत्या प्रकारचं दुसरं साधन न घेता, आणि अशा कलेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोक आनंद घेत असतात. मग अशा या कलेच्या क्षेत्रामध्ये जर नृत्याच्या क्षेत्रामध्ये असं काहीतरी चुकीचं घडत असेल आणि त्याच्यामुळे आयोजक मंडळांना जर हे सगळ्या स्पर्धा बंद कराव्या लागत असतील तर तुम्ही येणारी जी नृत्य करणारी जी पिढी आहे त्यांनाच बर्बाद करताय, त्यांना संपवताय. आणि सिंधुदुर्गाचा जो काही प्रवास आहे लोककलेकडे जाण्याचा किंवा नृत्यकलेकडे जाण्याचा, त्यांचे पाय मागे खेचताय. आणि ह्याचं खापर विशेष करून परीक्षक, निवेदक यांच्याबरोबर ह्या स्पर्धेमध्ये जे पालक अशा प्रकारचा चुकीच्या मार्गाने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करते ते या सगळ्यांचे पापी राहतील असं या ठिकाणी आवर्जून सांगतो. मी पुनश्च एकदा मृणालला पुढच्या भविष्यासाठी, तिच्या वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण पालक म्हणून आलात आणि पालक म्हणून येत असताना काही भूमिका परखडपणे, रोखठोकपणे मांडला. ही काळाची गरज आहे, कारण कोणतरी बोलणं, कोणतरी सांगणंही गरजेचं आहे. मी पुनश्च एकदा आपला वडील आणि लेकीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रहारच्या मुलाखत सत्राला या ठिकाणी पूर्णविराम देतो. मनपूर्वक धन्यवाद.